जर महाजी शिंदे नसते तर मराठेशाहीचा इतिहास कसा झाला असता किंवा हिंदुस्थानचा इतिहास कसा झाला असता? पुण्यात आणि पुण्याच्या शेजारी जेवढे पाऊलखुण आहेत की ते आपण माहित नाही किती लोकांनी बघितलेल्या असतील. एकतर आपली ही वानवडीची छत्री, तो दुसऱ्या दिवशी एक कोरा कागद त्याच्यावरती सही शिक्का घेऊन माझींच्याकडे आला, म्हणाला तुम्हाला ज्या अटी लिहायच्या असतील ते अटी लिहायच्यावरती आम्ही तुम्हाला शरण आल्यावर आम्हाला तुम्ही सुखरूपपणे मुंबईला आम्हाला परत जाऊ. अच्छा. तिथं ते पहाटे आंघोळ करायचे, देवाची पूजा करायचे, त्यांचं ते स्मरणिका असायची, म्हणजे ते आपण जपाची माळ ओढतो ना, तो जप करायची, कपाळाला हे लावायचे भस्म आणि हे ते त्यांचा नेहमीचा पेहराव असायचा. महाजी शिंदे यांच्याकडे जेव्हा ही सूत्र द्यायची ठरली तेव्हा ही सूत्र देण्याची जबाबदारी पेशव्यांकडे असायची. बरोबर. मग तेव्हा काही राजकारण झालं होतं की महाजींचं जे सिंहासन होतं त्याच्या उजव्या बाजूला बसायची जी खुर्ची असायची, तो त्यांना मान त्यांनी दिला. अच्छा. आणि त्यांना खवाईसवाले राणे खान भाई असं म्हणायचे. तर जोपर्यंत महाजी होते तोपर्यंत इंग्रजांना हिंदुस्थान काबीज करणं हे अशक्य होतं. खरोखरीच राजस्थानवरती मराठा साम्राज्य होतं की नाही, महाजींच्या चरित्रातनं काय समोर येतं? फेसबुकवरती जे काही मला वाटलं तर मी लेख लिहित गेलो आणि लोकांना ते आवडत गेले, लोकांनी ते वाचले आणि साधारण एक 2-3 वर्षानंतर मलाच लोकांनी आग्रह केला की तुम्ही आता फेसबुकवर लिहिणं बंद करा आणि एखादं पुस्तक तुम्ही याच्यावरती तयार करा. तर काय असं लालसूच्या लढाईमध्ये घडलेलं होतं की तुम्हाला असं वाटतं की मराठेशाहीचं मोठं नुकसान महाजी शिंदे यांच्यामुळे टळलं? राजपुतांना आणि ह्या मुघल सेनापतींना असं वाटलं की ही मराठ्यांची खोड आहे. ते नेहमी असं दाखवतात की आपण माघार घेतली, परत परत चाललो, ते शत्रूला पुढे येऊ देतात आणि पुढे आल्यावर परत त्यांच्यावरती हल्ला करतात. नजीबावर हल्ला करून तिची कबर होती ती त्यांनी खणून काढली आणि त्याची हाडं सगळी इस्तावस्थ फेकून कुत्र्यांना खाऊ घातली. महाजी शिंदेनी परत त्यांचा जो विश्वासू जिवबादादा बक्षी होता, जिवबादादा बक्षी म्हणजे महाजींची सावली. महाजींच्या बरोबर तो नेहमी असायचा आणि महाजींच्या मनात काय चाललंय हे त्याला माहिती असायचं. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज एका आगळ्या आणि वेगळ्या ऐतिहासिक सफरीवर आपण निघणार आहोत. महाराष्ट्राच्या इतिहासातलं सोनेरी पान म्हणून ज्यांची कारकीर्द गणली जाते असे महान मराठा सेनानी महाजी शिंदे यांच्याविषयी आपल्याला काही जाणून घेण्याची संधी मिळालेली आहे. ही संधी का मिळालेली आहे तर महाजी शिंदे यांच्यावरचं एक असं अभ्यासपूर्ण असं पुस्तक हे आपल्या समोर आलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे महान मराठा सेनानी महाजी शिंदे. त्या पुस्तकाचे लेखक आहेत प्रमोद करजगी सर. त्यांनी अतिशय आपल्या संशोधनातून अभ्यासातून हे पुस्तक सिद्धीला नेलेलं आहे. त्यांच्याकडं महाजी शिंदे यांच्याविषयी इतकी विपुल माहिती आहे, ते महाजी शिंदे यांच्या प्रेमामध्ये इतके अखंड बुडालेले आहेत की तासून तास ते त्या विषयावरती बोलू शकतात. या महत्वाच्या मराठेशाहीतल्या इतिहासाची काही पानं या निमित्तानं आज आपल्याला चाळायला मिळणार आहेत. प्रमोद सर, तुमचं लेट्स अपवर खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू. महाजी शिंदे यांच्यावरती पुस्तक लिहावं असं का वाटलं आणि त्याचं कुठे जाणीव झाली की महाजी शिंदेवरती आपण एवढा वेळ खर्च केला पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत, बकरी चाळल्या पाहिजेत? ही केव्हा तुमच्या आणि महाजी शिंदेची पहिली गाठ केव्हा पडली त्या अर्थानं? हो, चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली माझ्या म्हणजे एक नशिबात होतं असं म्हणायला लागेल. याचा मी कधी विचार पण केला नव्हता की तुम्ही मला 10 वर्षापूर्वी जर विचारलं असतं की तुम्ही महाजींच्या संदर्भात काही लिहिणार असाल तर ते मलाही खरं वाटलं नसतं आणि कोणालाच खरं वाटलं नसतं. माझ्या निवृत्तीनंतर दुसऱ्या दिवशी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये मोडी भाषेचा अभ्यासक्रम सुरू होणार होता आणि कर्मधर्म संयोगाने मी तो क्लास जॉईन केला. लवाटे सर आणि त्यांचे सहकारी यांनी आम्हाला 10 दिवस मोडी शिकवलं आणि ते मोडीचं शिक्षण घेतलं. नंतर गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन पण मिळवलं त्याच्याबद्दल. पण नंतर करायचं काय हा प्रश्न होता. मी मंडळातल्या विद्वान लोकांना विचारलं की अरे आता मला तुम्ही काहीतरी काम द्या, तर मी मोडी शिकलोय.
तर ते म्हणाले असं काही तुम्हाला आम्ही काम देऊ शकत नाही, तुमचं तुम्ही शोधायचं असतं. मग आपण एक नौका समुद्रामध्ये लोटून देतो आणि वलवत जात राहतो, कुठं जायचं ते माहीत नसतं. तर मंडळातल्या ग्रंथालयात मी आपला वेळ घालवायला सुरुवात केली. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती, तर वाचन करत गेलो. आणि सुरुवातीला मी रियासतकारांची जी मराठी साहित्य इतिहासावरची पुस्तकं आहेत, जवळपास त्याचे 8 खंड आहेत, तर ते सगळे वाचायला घेतले. आणि ते वाचन करताना मला माजी शिंदे हे व्यक्तिमत्व वारंवार भेटीस यायला लागलं आणि याबद्दलची उत्सुकता थोडी थोडी वाढत गेली. मग मी विचार केला की माजी शिंदेच्या आपण चरित्रच वाचावं. आणि मग मी मंडळामध्ये शोध घेतला, माजी शिंदेच्या बद्दलची चरित्र वाचली. पण दुर्दैवानं असं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पुस्तक मला असं मिळेना की जे माजींच्या बद्दल सगळी इन्फॉर्मेशन देईल. मग मी म्हटलं की कदाचित हा एक आपला देवाने दिलेला आपल्याला हा एक कर्तव्य असेल, काम असेल, आपलं कर्म असेल. म्हणून मी स्वतःच मग वेगवेगळी पुस्तकं चाळायला सुरुवात केली आणि माजींच्या बद्दलची माहिती घेत गेलो. आणि त्या माहितीतून मी फेसबुकवरती जे काही मला वाटलं तर मी लेख लिहित गेलो आणि लोकांना ते आवडत गेले, लोकांनी ते वाचले. आणि साधारण एक 2-3 वर्षानंतर मलाच लोकांनी आग्रह केला की तुम्ही आता फेसबुकवर लिहिणं बंद करा आणि एखादं पुस्तक तुम्ही याच्यावरती तयार करा. तर अशी त्याची बॅकग्राऊंड आहे. आणि मी खरंच माजींच्या इतका प्रेमात पडले, अजूनही मला ते पुस्तक वाचावं असं वाटतं. अजूनही नवीन नवीन रेफरन्सेस मला मिळत राहतात, ते मी अजूनही वाचतो. आणि वाटतं की अरे हे आपल्याला या पुस्तकामध्ये लिहायला पाहिजे, म्हणून त्यातून दुसरी आवृत्ती निघाली. त्यात बरीच अजून नवीन इन्फॉर्मेशन मिळाली आणि अजून या घडीला मी पुस्तक वाचतोय. अरे वा. तर हे माजी शिंदे हे जे व्यक्ती आहेत, व्यक्तीची त्यांचं जे एकूण दरार आहे, हा दरारा जर पाहिला तर मराठेशाहीची पताका दिल्लीवरती काही वर्ष शर्थीने राखणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. हो. पण आता एका वादाच्या निमित्तानं मी या मुद्द्याकडे येतो की राजपूत म्हणतायत राजस्थानमधले की मराठ्यांचा जो तुम्ही विस्तार दाखवताय, मराठ्यांचं जे साम्राज्य दाखवताय, त्या साम्राज्याच्या इतिहासामध्ये तुम्ही राजस्थान वगैरे काही धरू नका, तो कधी मराठेशाहीचा भाग नव्हता, मराठ्यांच्या साम्राज्याचा कधी भाग नव्हता. आणि मग माजी शिंदेचं महत्व मला वाटतं अजून अधोरेखित होतं की खरोखरीच त्यांनी राजस्थान देखील आपल्या कब्जामध्ये किंवा काबूमध्ये ठेवलेला होता. तर या निमित्तानं मला एक विचारायचं तुम्हाला की खरोखरीच राजस्थानवरती मराठा साम्राज्य होतं की नाही? माजींच्या चरित्रातनं काय समोर येतं? नाही, यामध्ये अगदी एक थिन लाईन ज्याला म्हणतात ती आपल्याला काढायला लागते की राजस्थान राजपुताना हा मराठ्यांच्या ताब्यात होता का? तर मराठ्यांचं त्यांच्यावरती राज्य नव्हतं, पण ते आपले मांडलिक होते. आपल्याला वार्षिक खंडणी देणं हे त्यांनी मान्य केलेलं होतं आणि त्याला ते बांधील होते. आणि त्या संदर्भात माजींचं राजस्थानात जाणं व्हायचं. ते जयपूरला जायचे, जोधपूरला जायचे, उदयपूरला जायचे. आणि त्याच्यामागं उद्देश त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना संपवायचं नव्हतं. म्हणजे जसं मोगलांनी केलं की राज्य ताब्यात घ्यायचं, तिथल्या राजाला ठार मारायचं आणि आपला कोणीतरी मुस्लिम शासक त्यांच्यावरती बसवायचा, हे मराठ्यांचा कधीच उद्देश नव्हता. ते राजपुतातल्या लोकांनाही आपले हिंदू बांधव म्हणूनच मानत होते आणि त्यांचीही तीच भावना होती. पण त्यांच्या राज्यामध्ये जेव्हा वारसा हक्काची भांडणं व्हायची तेव्हा ते पूर्वी मोगलांच्या दिल्लीच्या दरबारात जायचे, पण जेव्हा मोगल सत्ता वीक झाली तेव्हा ते मराठ्यांच्याकडे आले. आणि त्यामुळे जेव्हा अशी ही वारसा हक्काची भांडणं व्हायची तेव्हा ते आपल्याकडे यायचे. आणि मग त्यावेळी माजी शिंदे किंवा येऊन मल्हारराव होळकर किंवा अजून कोणी हे जाऊन त्यांची ती भांडणं मिटवायची आणि जो योग्य वाटेल मराठ्यांच्या दृष्टीनं त्याला ते राज्यावर बसवायचे. आणि त्यावेळी त्यांच्यात करार व्हायचे की ह्या कामासाठी आम्ही तुम्हाला अमुक अमुक लाख रुपये देऊ, एवढी खंडणी तुम्हाला मी वर्षाला देऊ. तर त्या दृष्टिकोनातून ते मराठ्यांचे मांडलिक होते. पण माजींचं राज्य होतं का? तर नाही. आपलं त्यांच्यावरती, पण ते आपले अंकित होते असं आपण म्हणू शकतो. येस येस. त्याच्या पुढे एक मी थोडीशी पुरवणी जोडतो जी साधारण कोणाला जनरल लोकांना माहित नाही की अंबुजी इंगळे नावाचा माजींचा एक जो सेनापती होता तो उदयपूरचा त्यांनी दिवाण म्हणून नेमला. हे साधारण
1994च्या आसपासची घटना आहे. आणि अंबुजी इंगळे हा 8 वर्ष त्या उदयपूरच्या राजाचा दिवाण म्हणून त्यांनी कारभार बघितला. त्याचं वैशिष्ट्य असं की त्याच्या काळामध्ये उदयपूर संस्थानामध्ये भरभराट झाली, सुबत्ता आली, लोकांना शांतता लाभली आणि त्याचं नाव लोकांच्या मुखी झालं. म्हटलं तर तो राजा नव्हता, राजा आपला जागी होता, पण दिवाण जो कारभार करायचा किंवा त्यांचं शांतता प्रस्थापित करणं, म्हणजे त्याच्या काळामध्ये त्यांचा जो शेतसारा होता तो 5 पटीने वाढला. म्हणजे इतका कारभार चोख होता त्यांचा. इतका त्याचा कारभार चोख होता, त्याचं सैन्य तिथं होतं, त्यामुळं त्या राज्यात शांतता नांदली. ओके. पण या महाजींच्या चरित्राकडे तुम्हाला पाहताना त्यांची अशी कोणती वैशिष्ट्य वाटतात की तुम्हाला त्यांनी भारावून टाकलं त्या वैशिष्ट्याने, त्या गुणांनी? हो, माझी हे खरं सांगू का की माझ्या मते पानिपतच्या लढाईनंतर पडलेलं एक मराठी साम्राज्याचं एक स्वप्न होतं की असा महान पुरुष आपल्याकडं आहे. म्हणजे मी तुम्हाला थोडंसं विस्तार म्हणून सांगतो की मला यावेळी शेक्सपियर आठवतो. शेक्सपियरचं एक नाटक आहे 12th नाईट का 12th असं काहीतरी नाटक आहे. त्यामध्ये तो म्हणतो सम पीपल आर बॉर्न ग्रेट, सम पीपल अचीव ग्रेटनेस अँड सम पीपल हॅव ग्रेट थ्रस्ट अपॉन देम. ओके. नियतीने त्यांच्यावरती तो थोरपणा थोपवलेला असतो. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणजे सम पीपल आर बॉर्न ग्रेट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बॉर्न ग्रेट, तिथं काही दुसरं काही नाही. बरोबर. दुसरं सम पीपल अचीव ग्रेटनेस म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे थोरले बाजीराव, दे अचीव ग्रेटनेस. पण महाजींचं नियतीने त्यांच्यावरती हा मोठेपणा थोपवलेला होता, लादलेला होता. कारण साधं तुम्हाला गोष्ट सांगतो की शिंदे घराण्यामध्ये ते एक धाकटं भावंड होतं. त्यांचे जे मोठे भाऊ होते जयाप्पा शिंदे, दत्ताजी शिंदे, ही सगळी थोर मंडळी होती. म्हणजे एक एक जण असा स्वतः एक राज्य करेल अशा प्रकारचे होते. दत्ताजी शिंदे तर तुम्हाला माहिती आहे बचेंगे तर और भी लढेंगे, हे महाजी शिंदे यांचे थोरले भाऊ. पण अशी मोठी लोक असल्यामुळं माझीच्याकडे कोणाकडेच लक्ष जाणंही शक्य नव्हतं. बरोबर आहे. पण नशिबानं म्हणजे दुर्दैवानं म्हणा किंवा काही म्हणा की हे दोघेही भाऊ मारले गेले. बाकीचे दोघेही भाऊ लढाईमध्ये मारले गेले वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे जी शिंदेशाहीची जी गादी होती ती माझींच्याकडे आली आणि माझीने त्याचं सोनं केलं. अच्छा. ही गादी येण्यामध्ये देखील काही राजकारण झालं होतं? हो. महाजी शिंदे यांच्याकडे जेव्हा ही सूत्र द्यायची ठरली तेव्हा ही सूत्र देण्याची जबाबदारी पेशव्यांकडे असायची. बरोबर. मग तेव्हा काही राजकारण झालं होतं का? त्यावेळी निश्चित राजकारण झालं होतं. 1761 मध्ये जेव्हा पानिपत युद्ध झालं आणि महाजी शिंदे जखमी होऊन परत आले तेव्हा त्यांचे कुठलेच थोरले भाऊ नव्हते, जिवंत नव्हते. तर थोरले माधवराव पेशवे हे पेशवे होते आणि राघोबा दादा त्यांचे पेशवे म्हणून काम बघत होते, कारण ते त्यांचे काका आणि त्यांच्याहून मोठे होते. तर राघोबा दादा त्यांच्या मनामध्ये ही शिंदेशाहीची वस्त्र माझीला न देता दुसऱ्या कोणाला तरी द्यावं असं होतं आणि त्या दृष्टीनं त्यांची पावलं पडत होती. पण माधवराव पेशवे आणि त्यांना दिलेला नाना फडणवीसांनी दिलेला जो सल्ला होता त्या बेसिसवरती माझीनं ही शिंदेची गादी मिळाली. अच्छा. ही गादी मिळायला साधारण 4-5 वर्ष गेली त्याच्यामध्ये. अच्छा. पानिपत युद्ध झाल्यानंतर म्हणजे सहजासहजी ते परत आले आणि ते अचानक सूत्रधार गादीचे झाले असं नाही झालं. पण पानिपतच्या युद्धामध्ये महाजींबाबत नक्की काय घडलेलं होतं आणि त्याबाबत अनेकांना जाणून घ्यायचं आहे की खरोखरीच ते मृत्यूच्या दारातनं परत आले होते. हो. काय ते घडलं होतं त्या लढाईमध्ये? पानिपताच्या युद्धाची सगळ्यांनाच कथा माहिती आहे आणि सुरुवातीला मराठी जिंकण्याच्या अवस्थेत होते आणि त्यानंतर काही सूत्र फिरली आणि मग मराठ्यांनी त्यातनं माघार घ्यायला सुरुवात केली. मल्हारराव होळकर निघून गेले. शिंद्यांच्या पैकी काही लोक तिथं म्हणजे जयापासून मुलगा जनकोजी हा त्यात मारला गेला. असे शिंद्यांचे भाऊ पण मारले गेले त्याच्यामध्ये आणि महाजींनी सगळ्या रागरंग बघितल्यावर त्यांनी माघार घ्यायचं ठरवलं. मग ते आपल्या घोड्यावर बसून दक्षिणेकडे यायला निघाले. तर ते जाताना घोड्यावरून जाताना एका अफगाण सैनिकाच्या ते दृष्टीस पडले आणि अफगाण त्यांच्या अंगावरचा तो वेशभूषा, त्यांच्या अंगावरचे राहिलेले दागिने वगैरे बघून त्याला कळलं की हा कोणीतरी सरदार घराण्यातला आहे, म्हणून त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. तर माझी शिंदे घोड्यावरून जात होते म्हणजे
आणि त्याच्या मागं हाच अफगाण सरदार लागला आणि हा पाठलाग बराच वेळ चालू राहिला. पण एके ठिकाणी दुर्दैवाने काय झालं की एका दगडाला घोड्यात माझींचा घोडा अडखळला आणि त्यांचा घोडाही पडला आणि ते स्वतः खाली पडले. तर त्या काळामध्ये तो अफगाण सरदार त्यांच्या जवळ आला आणि माझी खाली पडलेले असताना जमिनीवर त्यांनी त्यांच्यावरती तलवारीचा वार केला आणि त्या तलवारीचा वार त्यांच्या बरोबर पायावरती बसला आणि ते मूर्छित झाले, म्हणजे ते बेशुद्ध पडले. आणि त्या अफगाण सरदाराला वाटले ते मृत्यू पावलेले आहेत, म्हणून त्यांनी त्यांच्या अंगावरचे सगळे दागिने वगैरे घेतले, त्यांचा उमदा घोडा घेतला आणि तो तिथनं निघून गेला. पण माझे हे बेशुद्ध अवस्थेत होते. थोड्या वेळाने ते शुद्धीवर आले आणि ते जसं मनुष्य जखमी झालेला कणतो तसं ते कणायला लागले, त्यांचा तो आवाज यायला लागला. आणि तिथून जवळपासून एक भिस्ती चालला होता. भिस्ती म्हणजे जो पाण्याची वाहतूक, पाणी पुरवतो, तर तो चालला होता. त्याच्या कानावरती हा आवाज पडला आणि त्यांनी जवळ येऊन बघितलं तर हा कोणीतरी मराठा सरदार दिसतो, म्हणून त्यांनी त्याला उचलून आपल्या बैलावरती घेतलं आणि बैलावरती घालून त्यांना तो दक्षिणेकडे घेऊन आला. आणि एका सुरक्षित जागी आल्यानंतर त्यांनी त्याला जमिनीवर उतरवलं, त्यांची सेवा शुश्रूषा केली आणि जवळपास महिना दीड महिना त्याची मलमपट्टी शुश्रूषा केल्यावर ते थोडेफार बरे झाले. पण त्यांच्या पायावरती झालेली जखम ही शेवटपर्यंत तशीच होती, त्यामुळे ते चालताना थोडेसे अडखळ किंवा लंगडत चालत होते. पण या सगळ्या त्यांच्या जीवन मरणाच्या लढाईमध्ये जे पात्र आलं, जो पाणक्या जो आहे, तो नंतर पुढे त्यांच्या आयुष्याचा मोठा अविभाज्य घटक बनला. हे पण खरं आहे. तर काय ते नक्की पुढे काय, ती व्यक्ती कोण आणि ते पुढे कसं त्यांच्या नातं फार इंटरेस्टिंग व्यक्ती आहे ही, की महाजींचं मोठेपण अशामध्ये असतं की ज्यांनी आपला प्राण वाचवला, ज्यांनी आपल्याला संकटातून बाहेर काढलं, त्याची ग्रॅटिट्यूड, ऋण उपकार आयुष्यभर कधी विसरले नाहीत. त्याचं नाव राणे खान आणि त्याला त्यांनी भई अशी पदवी दिली, त्यामुळे तो राणे खान भई या नावाने मराठ्यांच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला. आणि राणे खान भईचं एवढं वैशिष्ट्य आणि एवढा त्यांचा तो विश्वासातला मनुष्य झाला, त्याला अर्थात त्यांनी संपत्ती दिली, जमीन जुमला दिला, ते अगदीच किरकोळ, पण त्यांना जो मान मिळाला महाजींच्या दरबारामध्ये तो अतुल्य असा मान होता की महाजींचे जे सिंहासन होतं त्याच्या उजव्या बाजूला बसायची जी खुर्ची असायची, तो त्यांना मान त्यांनी दिला. आणि त्यांना खवाईसवाले राणे खान भाई असं म्हणायचे. बरं. आणि त्यांचं नावच खवाईसवाले असं होतं की महाजींना जरी भेटायचं तरी ते राणे खान यांना विचारल्याशिवाय ही मीटिंग व्हायची नाही, इतका त्यांचा त्या दरबारामध्ये दरबार होता, त्यांचं वजन होतं. आणि बेसिकली राणे खान भाई एक खूप चांगला मनुष्य होता आणि त्याचा स्वभाव पण तसाच होता की जनरली लोकांना मदत करावी, माझींना भेट घालून द्यावी. पण माझींच्याकडे भेटायला एवढे लोक यायचे की त्यांना ते दरवेळी शक्य व्हायचं नाही. बरोबर. पण लोकांशी मिळून मिसळून घेणारा, म्हणजे एखाद्याशी तह करायचा असेल तर जनरली ते राणे खान भाई आधी पुढे व्हायचे. बरोबर. समोरचं ऐकून घेणं, त्याचं काही बाजू असेल, आपली काही बाजू असेल, तर अशी महत्वाची कामं त्यांच्याकडे दिली. काही लढाईमध्ये तर त्यांनी स्वतः सेनापतीपद त्यांच्याकडे दिलं. म्हणजे उदाहरण द्यायचं तर लालसोटची जी लढाई झाली, त्या लढाई ही फार महत्वाची लढाई, याबद्दल नंतर पुढे बोलायचं आपल्याला. तर त्या लढाईचं मुख्य सेनापती त्यांनी त्याला केलं. बरोबर. या पुस्तकाचं तुम्ही जे शीर्षक दिलेलं आहे आणि ते फार म्हणजे समर्पक आहे किंवा ते एकदम लक्षवेधक असं आहे की महान मराठा सेनानी. तर सेनापती म्हणून माजी शिंदे यांची कोणती वैशिष्ट्य तुम्हाला भावली आणि ती का महान होते तेही आम्हाला सांगा. खरं सांगू का, त्यांच्या सेनापतीबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल ना तर एक वेगळा एपिसोड करायला लागेल, इतकी त्यांची महानता आहे. आपण अगदी बेसिक्स पासून सुरुवात करू. जसं मी तुम्हाला म्हटलं की त्यांचे तिघही भाऊ मोठे स्वतः सेनापती होते. राणूजी शिंदे तर फारच प्रसिद्ध आणि बाजीरावाच्या हाताखाली तयार झालेले होते ते, त्यामुळे यांच्याकडे कोणाचं फारसं लक्ष गेलं नव्हतं. पण तरी पण एका सरदार फॅमिलीमध्ये जन्माला आलेले, त्यामुळं लढाईचं शिक्षण हे त्यांना बालपणीच मिळालेलं असणार. त्याच्याबद्दलची फारशी माहिती कुठे उपलब्ध नाही, पण त्यांची जी लढाईची जी सुरुवात आहे करिअरची, ती
घोडनदीच्या लढाईपासून होते. तिथपासून त्यांची जी घोडदौड सुरू होते ती फार अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत चालू राहते. बेसिकली ते एक चांगले स्वतः शिपाई होते. बर. ते सेनापती म्हणून नव्हते, शिपाई म्हणून ते होते. त्यांनी शिक्षण घेतलं होतं तलवारबाजीचं, घोडबाजी म्हणजे घोड्यावर बसल्याचं, हत्तीवर बसून लढाई करायचं. पण जेव्हा त्यांच्याकडं शिंदे घराण्याची सूत्र जेव्हा आली तेव्हापासून त्यांनी आपली खरी चमक दाखवली. त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. एक तर ते स्वतः उत्तम विद्यार्थी होते. नवीन गोष्टी शिकण्याकडे त्यांचा कल होता. त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन जे मराठींच्या इतिहासाला किंवा हिंदुस्थानच्या इतिहासाला असेल तर युरोपियन पद्धतीची सेना उभी करणं हे त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. ह्याची सुरुवात झाली तळेगाव वडगावच्या लढाईपासून. तर एक त्यांनी हे कर्तव्य म्हणजे हे उत्कृष्ट त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं. दुसरं, स्वतः त्यांनी बंदुका चालवायचं शिक्षण घेतलं होतं आणि घोड्यावर बसून नेमबाजी करणं हे त्यांना जमलेलं होतं. म्हणजे घोडा चालू असताना, तुम्ही घोडदौड करत असताना खांद्यावर बंदूक घेऊन एखाद्या लक्ष्याचा वेध घ्यायचा, ही जी कला असते त्याला त्यावेळेच्या मराठी भाषेत करोल म्हणतात. तर ते करोल होते. त्यामुळे त्यांना युद्धाचं शिक्षण होतं. त्यांनी पिस्तूल चालवायचं शिक्षण घेतलेलं होतं. आता या संदर्भातला मी तुम्हाला एक उदाहरण देतो की त्यांचं कौशल्य किती होतं ते. एकेकाळी म्हणजे 1784 किंवा 86 सालातली घटना असेल. एकदा ते शिकार आटपून बादशाहबरोबर त्यांच्या तंबूमध्ये शामियान्यामध्ये येऊन बसले होते. या घटना सगळ्या त्यांच्या इतिहासात लिहिलेल्या. तर असाच बंदुकीचा विषय निघाला, बंदुकीच्या नेमबाजीबद्दलचा विषय निघाला. तर महाजींनी त्यांना बादशाहला सांगितलं की तुम्ही माझ्या पाठीमागं काही तुम्ही निशाणे लावा काही आणि मी तुम्हाला त्याचा हे करून दाखवतो. चॅलेंज घेतलं त्यांनी. तर महाजींच्या मागे एक भाला उभा करण्यात आला. त्याच्यावरती 5 निशाणं म्हणजे 5 संत्री किंवा एखादं फळ ठेवण्यात आलं आणि समोर एक आरसा ठेवण्यात आला आणि महाजींनी त्या आरशामध्ये बघून मागच्या बाजूचे त्या 5 ह्यांचा वेध घेतला. अच्छा. म्हणजे एवढी त्यांची निपुणगिरी निष्णात होते त्याच्यामध्ये. दुसरे एके ठिकाणी असा उल्लेख आढळतो की ते तोफ उडवण्यामध्ये पण निष्णात होते. ते त्यांनी कला अवगत केली होती. म्हणजे करवीरचा जेव्हा वेढा घातला गेला होता 1778 सालची गोष्ट आहे. तर करवीरच्या वेढ्यामध्ये त्यांनी स्वतः तोफा उडलेल्याचा उल्लेख आहे. तर तोफा उडवण्यामध्ये ते एवढे निष्णात होते. म्हणजे नुसतं तोफा उडवणे हे कोणालाही म्हणजे शिकणाऱ्याला जमलं पण असतं, कुठल्याही दुसऱ्या लोकांना पण आलं असतं. पण त्या तोफेमध्ये काय डिफेक्ट आहे, काय दोष आहे हेही त्यांना माहिती असायचं. आणि तोफा ओतणाऱ्या माणसाला ते एक्सप्लेन करून सांगू शकायचे की या तोफेमध्ये ही गडबड आहे थोडीशी आणि ते कशी दुरुस्त करा हे पण ते त्याला सांगायचे. अच्छा. म्हणजे एखाद्या गोष्टी शिकायची तर त्याच्या खोलात जाऊन ती शिकणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. अच्छा. आणखीन एक मला त्यांच्याबद्दल विचारायचं, अशा कोणत्या लढाया आहेत की प्रामुख्यानं त्यांच्या सगळ्या मुत्सद्देगिरीचा कस आणि सेनापती या नेतृत्व गुणाचा देखील कस लागला, या काही लढाया आपण काही सांगू शकाल? त्यांच्या मी लढाईचं बद्दल एक पूर्ण चॅप्टरच लिहिलेला आहे की त्यांच्या लढाया एकत्र करून दिल्या आहेत. कारण महान सेनापती म्हणजे काय असतं ते. तर त्यांच्या बऱ्याच लढाया आहेत. मी फक्त त्यांची नावं सांगतो आणि 1-2 लढायाबद्दल आपण डिटेलमध्ये बोलू. तर एकतर ते मी सांगितलं घोडनदीची लढाई, पण तेव्हा ते त्या बाबतीत ज्युनियर होते. पण नंतर त्यांच्यावरती जी मसलत देण्यात आली त्यातली एक मसलत म्हणजे जसं सांगितलं करवीरचा वेढा. त्याच्यानंतर तोत्याचं बंड जे झालं, सदाशिव भावांचा तोत्या निर्माण झाला, त्याला पकडून आणणं आणि त्याचा बंदोबस्त करणं ही पण जबाबदारी त्यांनी पत्करली. ही दुसरी लढाई. त्याच्यानंतरची जी लढाई आहे ती अतिशय महत्वाची आहे, ती म्हणजे तळेगाव वडगावची लढाई. ज्या लढाईमध्ये आपण इंग्रजांना अगदी सपाटून मार दिला, अगदी नेस्तनाबूत केलं, त्यांचा अगदी नायनाट केला. ती लढाई, त्यामध्ये परत त्यांनी फार मोठी कामगिरी केली. त्याच्यानंतरची मोठी लढाई म्हणजे त्याच्यानंतर त्यांच्या इंग्रजांच्या बरोबर बऱ्याच लढाई झाल्या. म्हणजे त्या कंटिन्यूस चालू होत्या, जवळपास 6 महिने 8 महिने 1 वर्षभर चालू होत्या. त्याची परिणिती त्या सालबाईच्या तहामध्ये झाली.
नंतर त्यांनी छोट्या मोठ्या अशा बऱ्याच लढाई केल्या. त्यातल्या 2 प्रमुख लढाई अशा होत्या. एक तर ती लाडसरोटची लढाई 1787 जुलैमधली, आणि त्याच्यानंतर झालेलं आग्र्याच्या किल्ल्यावरचं युद्ध. या 2 फार मोठ्या महत्वाच्या लढाई होत्या, ज्याला इतिहासाने कलाटणी दिली. त्याच्यानंतरची लढाई म्हणजे हा जो अब्दुल कादर हा होता गुलाम, ज्यांनी बादशाला कैद केलं आणि त्याचे हाल केले, त्याचा बदला घेणं, त्याला पकडून आणणं आणि त्याला बादशाकडे परत हे करणं, ही एक मोठी लढाई होती. यामध्ये त्यांचं वैशिष्ट्य असं की ह्या सर्व लढ्या बऱ्याच ठिकाणी ते स्वतः लढले, पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्या सेनापतींना पाठवलं. त्यामध्ये अशा काही लढाया आहेत की ते स्वतः तिथं नव्हते, पण त्यांनी एका ठिकाणी खंडेराव हरीला पाठवलं, कुठल्या ठिकाणी अंबुजी इंगळेला पाठवलं, कुठं डी बॉयनला पाठवलं. या लढायाला त्यांनी स्वतः त्यामध्ये ते नव्हते, पण मागं राहून त्याच्या मागं जी आपली शक्ती उभी करणं, त्याला मदत करणं किंवा त्याला सल्ले देणं, हे कामं त्यांनी व्यवस्थित करत होते. लालसूटच्या लढाईबद्दल तुम्ही नेहमी बोलत असता की ते मराठ्यांचं न झालेलं पानिपत होतं. करेक्ट. तर का असं लालसूटच्या लढाईमध्ये घडलेलं होतं की तुम्हाला असं वाटतं की मराठीशाहीचं मोठं नुकसान महाजी शिंदे यांच्यामुळे टळलं? लालसोटची लढाई म्हणजे मराठ्यांचं दुसरं पानिपत होतं असं सगळ्या इतिहासकारांनी म्हटलेलं आहे. ती लढाई अशी होती की महाजींना सगळ्या लोकांनी सल्ला दिला होता की तुम्ही आता इथून ही लढाई करू नका, तुम्ही इथून आपण बाहेर जाऊ. अगदी सम्राट बादशाहने पण सांगितलं की माझी तुम्ही आता लढाई करू नका, ही योग्य वेळ नाहीये. पण माझी हटून बसले होते की नाही, आपण ही लढाई करायचीच. या लढाईमागचं कारण असं होतं की जे जयपूरच्या राजाने आणि उदयपूरच्या राजाने जी आपल्याला खंडणी द्यायची होती, त्यांनी कित्येक वर्ष दिलेली नव्हती. जवळपास 3-4 वर्ष ती खंडणी अडलेली होती आणि ते द्यायला तयार नव्हते. हे राजपूत राजे काय करायचे, म्हणजे हे त्यांचा खोडसाळपणा असा होता की समजा त्यांच्यावरती आपण त्यांच्याकडे गेलो, म्हणजे मराठी जायचे आणि म्हणायची खंडणीची आपण हे करूया, वसुली करूया, तर ते तोंड देखलं काहीतरी द्यायचे. म्हणजे समजा 5 लाखाची खंडणी असेल तर 1 लाख रुपये द्यायचे, परत 1 लाख रुपयाचे काही दागदागिने संपत्ती वगैरे द्यायचे आणि म्हणायचे बाकी आम्ही तुम्हाला हप्त्यामध्ये देतो. आणि त्यांना माहिती आहे की मराठी इथे काय फार दिवस राहणार नाहीत, कारण ते परत दक्षिणेत जातील आणि नंतर कोण विचारतंय आपल्याला. तर त्यामुळे ते द्यायचेच नाहीत बाकीची खंडणी. ते निघून, म्हणजे मराठी निघून गेल्यानंतर परत ते एरे माझ्या मागल्या सुरू व्हायचं. आणि महाजींना त्यावेळी वकील मुतल्लकीची पदवी मिळाली होती बादशाहकडनं. त्यामुळे बादशाहचे सर्व अधिकार महाजींच्याकडे आले होते, म्हणजे दिवाणी आणि लष्करी. त्यामुळे बादशाहची पण खंडणी वसूल करायची होती, मराठींची खंडणी वसूल करायची होती, आणि हे लोक द्यायला तयार नव्हते, टाळाटाळ करत होते. एवढंच नाही तर त्यांनी महाजींच्या बरोबर लढाईची तयारी पण सुरू केली होती. तर हा सगळा रागरंग बघितल्यानंतर महाजींना एवढं कळलं होतं की आपण यांच्याशी लढाई करून त्यांना एक धडा शिकवायचा, म्हणजे ते सरळ येतील आणि मग आपल्याला ते ह्याच्या पुढं व्यवस्थितपणे खंडणी देतील. तर असा तो सगळा त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन होता, ही त्याची बॅकग्राऊंड होती. त्यामुळे ते लढाईमध्ये उतरले. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात बऱ्याच घटना घडत गेल्या की फॉर एक्झाम्पल ज्या दिवशी लढाई होणार होती, म्हणजे जेव्हा त्यांचं ठरवलं होतं, त्याच्या 15 दिवस का 3 आठवडे आधी त्यांची जी एक लाडकी मुलगी होती बाळाबी म्हणून, तिचं अचानक निधन झालं. त्यामुळे ते अतिशय दुःखी झाले आणि त्यांना थोडं लढाईतून बाहेर पडणं भाग पडलं, कारण सगळे धर्मसंस्कार वगैरे सगळे करायचे होते. मग त्यावेळी त्यांनी राणेखानबाईंना बोलवलं आणि त्याच्याकडे सगळी सूत्र दिली आणि बाकीच्या सरदारांना त्यांनी सांगितलं की तुमची काय अडचण असेल तर तुम्ही राणेखानबाईंना कन्सल्ट करा, ते माझ्याशी बोलतील आणि मी त्यांना काय ते इन्स्ट्रक्शन्स देईन. दुसरं या लढाईचं वैशिष्ट्य म्हणजे की ही लढाई जुलै महिन्यामध्ये राजस्थानच्या वाळवंटात झाली. जुलै महिन्यामध्ये राजस्थानच्या वाळवंटामध्ये टेम्परेचर हे साधारण 50च्या आसपास असतं. तिसरी गोष्ट म्हणजे की मराठे हे आपल्या बेसपासून कित्येक 100 किलोमीटर लांब आलेले होते. म्हणजे महाजींचं त्यावेळी मुख्य ठिकाणी आयदर ग्वाल्हेर असायचं किंवा मथुरा असायचं. तिथून पण ते 300-400 किलोमीटर लांब दूरीवर होते. तिथून येणारा अन्न पुरवठा जो सैन्याला आवश्यक असतो, लॉजिस्टिक ज्याला आपण म्हणतो, तो डिस्टर्ब झालेला होता. तिकडनं जरी यायचं तर हे मधल्यामध्ये राजपूत लोक ते लंपास करायचे. तर त्यामुळं अन्नधान्याचे हाल होते, लोकांना खायला अन्न नव्हतं आणि सैनिकांचे पगार 6-6 महिने तुंबलेले होते, कारण पैसाच नव्हता महाजींच्याकडं.
तर अशा या बिकट परिस्थितीमध्ये महाजींनी तरी ठरवलं की आपण लढाई करायची. त्यांच्या आधीपासूनच चकमकी सुरू झाल्यात, एक छोटी चकमक, दुसरी चकमक, पण फुल फ्लेज लढाई अशी सुरू झाली नव्हती. पण ती 28 जुलैला महाजींनी ठरवलं की या दिवशी आपण लढाई करायची आणि लढाईला तोंड फुटलं. आणि जो लढाईचा जो भाग होता, ज्याला आपण रणांगण म्हणतो, ते पण मराठ्यांना अतिशय अडचणीचं होतं. म्हणजे लालसोटची आपण लढाई जरी लालसोटला म्हटलं तरी ती ऍक्च्युली झाली तुंगाच्या मैदानामध्ये. लालसोट ते तुंगा साधारण 10 किलोमीटर अंतर असेल. मी तुम्हाला रणांगणाचं मुद्दाम हे वर्णन करून सांगतो की ते किती बिकट होतं मराठ्यांच्या दृष्टिकोनातून आणि राजपूतांच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेली चांगली ही मूव्ह होती. चांगली एक त्यांनी लढाईचं प्लॅनिंग केलेलं होतं. तर लालसोट पासून तुम्ही जेव्हा तुंगाकडे जायला लागता तेव्हा तुम्हाला एक खिंड लागती, त्याला लालसोटची खिंड म्हणतात. ती खिंड ओलांडल्यानंतर, म्हणजे खिंडीतून जास्ती लोक जाऊ शकत नाहीत, लिमिटेड लोक जाऊ शकतात. त्यानंतर एक नदी लागते, त्या नदीला मोरेन नदी म्हणतात. ती नदीचं पात्र लागतं, त्याच्या छोट्या मोठ्या टेकड्या लागतात. त्याच्यानंतर एक 3-4 मैलावर गेल्यानंतर हे तुंगाचं मैदान लागतं. या तुंगाचं मैदानाचं वैशिष्ट्य असं की त्याच्या उत्तरेला टेकड्या आहेत, त्याच्या दक्षिणेला टेकड्या आहेत, एका बाजूला ही नदी आहे आणि खिंड आहे, आणि पश्चिमेला उदयपूर जोधपूरच्या राज्य सुरू होतं. म्हणजे सर्व बाजूने कोंडीत मराठे सर्व बाजूला त्यांनी मराठ्यांना कोंडीत पकडलं होतं. आणि राजपूत लोकांचं स्वतःच राज्य असल्यामुळे त्यांना सप्लाय चालू असायचा. यांचा सप्लाय नाही, रणभूमी मुश्किल, तिथं पोचणं मुश्किल, या सगळ्या गोष्टी होत्या, सगळ्या आपल्या विरुद्ध होत्या. तरी मराठे हे लढाई लढले आणि तसं म्हटलं तर जिंकले. मग लढाईची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा डिबॉयचा तोफखाना मध्यभागी होता. उजव्या हाताला राणेखानबाईचं सैन्य होतं आणि डाव्या हाताला अंबुजी इंगळे, रायाजी पाटील, खंडेराव ही सगळी मंडळी, त्यांचा घोडदळ होतं. तर लढाईची त्यांची पद्धत सुरुवातीला अशी झाली की आधी डिबॉयचा तोफखाना सुरू व्हायचा. डिबॉयने तोफखाना सुरू केला, तर त्यांनी पण त्यांचा तोफखाना सुरू केला. मराठ्यांचं साधारण 26,000-27,000 सैन्य असेल एकत्र, आणि राजपूतांचं 40-50,000 सहज असेल. त्यांना परत म्हणजे जयपूरचा राजा, जोधपूरचा राजा, आणि परत त्यांना एक मुघल सरदार, त्याचं नाव हमदानी, तो येऊन मिळाला. कारण तो ऍक्च्युली तो महाजींच्या हाताखाली होता, पण ही संधी मिळाल्यावर तो त्यांना जॉईन झाला. तर त्यांचं एकत्र सैन्य होतं आणि तो चांगला सेनापती होता. तर त्यांचा पण तिकडनं तोफेचा मारा सुरू झाला. ही तोफाची गोळागोळी साधारण 2-1 तास चालली, आणि नंतर मग इकडचं जे घोडतळ होतं अंबुजी इंगळे वगैरेचं, त्यांनी इकडनं त्यांच्यावरती हे केलं, हल्ला केला. आणि मग ते खरी लढाई त्यानंतर सुरू झाली. ही दिवसभर लढाई चालली होती, म्हणजे एवढं रणरणत ऊन, खाली वाळू सगळी, आणि हे उष्णता, आणि लढाई सुरू झाली. म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य असं की या लढाईमध्ये, म्हणजे प्रत्येक अशा लढाईमध्ये घोड्याला खूप पाणी प्यायला लागतं. आपण घोडा आपण जेव्हा चालवतो त्याला पाणी द्यायला लागतं. तो पाण्याचा पुरवठा पण लांब होता, म्हणजे साधारण एक 4-5 किलोमीटरवरती पाण्याचा साठा होता. म्हणजे तिकडनं पाणी आणून इकडे यायचं. त्यामुळे मराठीचे घोडे दमायला लागले होते. नशिबानी किंवा दुर्दैवानी संध्याकाळी 4-5च्या सुमारास अचानक तिथं पाऊस सुरू झाला, आणि पाऊस सुरू झाल्यामुळं मग सगळ्यांचीच धावपळ झाली. लोकांना मुवमेंट करता येणं अवघड झालं. त्यामुळं मराठ्यांनी माघार घेतली आणि राजपूतांनी माघार घेतली. दोघं आपापल्या ठिकाणी परत आले. संध्याकाळी ती लढाई थांबली. तर त्या लढाईमध्ये हमदानीला एक गोळा लागला आणि तो त्या मारला गेला तो. आणि मराठ्यांना हे कळलंच नाही की हमदानी मारला गेला, तर चित्र आणखीन पालटलं, अजून चित्र पाळलं असतं. त्यांनी तेव्हाच त्याचा निकाल लावला असता लढाईचा. तर हे कळेपर्यंत जवळपास रात्र होऊन गेली होती. आणि यातलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे राणेखानबाई च्याकडे सैन्य जो तो हे करत होता, तर राणेखानबाई घोड्यावरती असताना त्याच्या हातावरती तोफेचा गोळा आदळला, आणि हातातली जी तलवारीची मूठ होती ती फुटली. त्याला थोडीशी इजा झाली. त्याच्या शेजारी त्याचा जो मोत्तदार उभा होता तो ठार झाला. त्याचा घोडा पण जखमी झाला, पण राणेखानबाईंनी आपली जागा सोडली नाही. असं हे त्याचं म्हणजे वैशिष्ट्य होतं की राणेखानबाई जागेवरनं हल्ले नाही, तसं त्यांनी दिलेलं आहे इतिहास पुस्तकामध्ये.
आणि मग रात्री हे सगळे आपापल्या तंबूमध्ये परत आले. मग दुसऱ्या दिवशी लढाई करायला म्हणून मराठ्यांचं सैन्य परत बाहेर पडलं, परत तोफेचे गोळे मारायला सुरुवात केली. पण राजपूतांच्याकडनं काहीच रिस्पॉन्स येईना. म्हणजे 28 तारखेला हे झालं, 29 तारखेला दुसरा दिवस आला तर राजपूतांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. तिसऱ्या दिवशी पण असंच झालं. मग ह्यांना कळेना की भानगड काय, हे लढायला काही येत नाहीयेत. आणि मग तिसऱ्या दिवशी मराठ्यांच्याकडं जे मोगलांचं सैन्य होतं, म्हणजे जे बादशाहकडनं जे आलेलं सैन्य होतं, ते बंड करून उठलं, कारण त्यांचाही पगार दिला नव्हता. तर त्यांना ही आयती संधी सापडली, तर त्यांनी सांगितले की पगार द्या, नाही तर आम्ही लढाई करत नाही. मग त्यांची समजूत काढणं चाललं, पण ते काय ऐकायला तयार नव्हते. ते शेवटी चिडले आणि ते म्हटले आम्ही तुमच्यावरच बंदुका राखतो. मग बाकीच्या सरदारांनी सांगितलं की जातात तर जाऊ दे ना, कशाला आपण अडवून धरायचं. मग ते फितूर झाले आणि ते सगळे राजपूतांच्याकडे निघून गेले. त्यांचं आधीच बोलणं झालेलं असणार. राजपूतांनी त्यांना सांगितलं की तुमचा पगार वगैरे आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही या आमच्याकडं. जवळपास 6,000 सैन्य निघून गेलं मराठ्यांचं, आणि त्याच्यावर त्याचे तोफखाना गेले, बंदुका गेल्या, सगळं गेलं. आता पंचायत झाली की सैन्य तर निघून जाते. म्हणजे जेव्हा सैनिक उठून निघून जातो ना, तेव्हा सैन्याचं मोरल डाऊन होतं. बरोबर. आणि डाऊन झालेलं मोराल तुम्हाला घेऊन जर लढायचं असेल तर अवघड होतं. तरी माझींचा हट्ट होता की आपण लढायचं. पण जेव्हा संध्याकाळी त्यांची जी बैठक झाली आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर, तेव्हा प्रत्येकाने त्यांना सांगायचा प्रयत्न केला की आपण आता इथून माघार घ्यावी. पण माझी काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मग त्यांनाही त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांचा स्वभाव माहिती होता. मग त्यांनी आयडिया केली, त्यांना सांगितलं आपण असं करूया, 2 दिवस इथून थोडंसं लांब जाऊया, आपली परत बांधाबांध करू आणि परत आपण येऊ लढायला. मग त्याला माझी तयार झाले. मग तिथून ते थोडेसे मागं सरकले आणि मग त्यानंतर माझीनंही पटलं की आता आपण उगीच हट्ट करण्यात काय अर्थ नाही. आणि त्याला अजून एक कारण असं झालं की जेव्हा ते परत येत होते, म्हणजे त्यांनी माघार घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्याकडे जे बाजार बुणगे आणि बाकीचे जे लोक होते, जे न लढाऊ असे लोक होते, त्या लोकांना त्यांनी त्यांना आधी पाठवतात परत. तर ते जेव्हा परत जात होते तेव्हा चुकून म्हणा किंवा काही कारणामुळे म्हणा, त्याच्या तोफा होत्या किंवा त्या दारुगोळ होत्या, दारुगोळाचा अचानक स्फोट झाला. बरं. त्यामुळे अजून पळापळ सुरू झाली. तर मराठ्यांना कळेना की आपल्यावर हल्ला झालाय का, काय असं बाय ऍक्सिडेंट तो स्फोट झालाय. तर महाजीन तेव्हा मागं होते, म्हणजे तर तेव्हा ते परत त्या ठिकाणी आली. बघतात तर सगळे अस्ताव्यस्त झालेले आहेत, लोक काही पळतायत, काही हे झालं. मग त्यांनी सगळ्यांना परत शांत केलं, एकत्र केलं, ज्यांना पाठवून द्यायचं त्यांना पाठवून दिलं. मागच्या बाजूला त्यांनी राणेखान भाई आणि त्याची जे सिलेक्टेड सैनिक होते 2-3 हजार ते ठेवले, कारण पाठीमागनं तुमच्यावर हल्ला झाला तर तोंड द्यायला कोणीतरी पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांनी तिथून. पण तुम्ही या लालसूटच्या माघारीचं वर्णन तुम्ही डंकरच्या माघारीशी करता, हो, हे कसं काय? डंकरची लढाई बद्दल खूप आपण बोलतो. दुसऱ्या महायुद्धामधल्या राष्ट्रांनी ज्या इंग्रजी फौजाच्या मागे घेण्यात आल्या, त्याचं फार वर्णन केलं जातं. तुम्हाला ती तुला का करावीशी वाटते? कारण मराठ्यांची ही जी लढाई आहे आणि यातून जी घेतलेली माघार आहे, ही माझ्या मते हिंदुस्थानच्या इतिहासातली एकमेव यशस्वी माघार आहे. या माघारीमध्ये मराठ्यांचा एक पण सैनिक ठार नाही झाला किंवा जखमी पण नाही झाला. तसं मग डंकरच्या लढाईत नाही झालं. डंकरच्या लढाईत ते लोक परत गेले, पण जाताना काही वाटेत मेले, काही बुडले पाण्यामध्ये, काही असं झालं तसं झालं. माझीने इतकी केअरफुली हे केलं की त्याच्यात काहीही नुकसान झालं नाही. आणि 10 दिवस त्यांनी हा प्रवास केला. आणि ते नंतर त्यांचा जो मित्र होता रावराजा, त्याच्याकडे ते आले आणि त्यांनी त्यांना आसरा दिला. तर त्यामुळे मला ही यशस्वी माघार वाटते की ही एकमेव यशस्वी माघार जी आपल्या नजरेत भरत नाही. आणि दुसरं मला याचं आश्चर्य वाटतं, या गोष्टीचा मी विचार करत होतो की अरे हे मराठी माघार घेतात, राजपूतांनी मोगलांनी त्याच्यावर हल्ला का नाही केला, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो, मलाही पडला होता. मग याचं माझं असं विश्लेषण आहे की राजपूतांना आणि ह्या मुघल सेनापतींना असं वाटलं की ही मराठ्यांची खोड आहे. ते नेहमी असं दाखवतात की आपण माघार घेतली, परत परत चाललो, ते शत्रूला पुढे येऊ देतात आणि पुढे आल्यावर परत त्यांच्यावरती हल्ला करतात. तर ही त्यांची खेळी असेल असं त्यांना संशय आला, म्हणून ते तिथून जागेवर हल्लेच नाहीत. तुम्ही म्हणाल की आग्रा, दिल्ली हे सगळं मराठ्यांच्या ताब्यामध्ये होतं. तर असं खरंच काय की आग्र्यामधल्या ताजमहालमध्ये मराठ्यांनी घोडे बांधलेले होते किंवा माजी शिंदे यांच्या सैन्याने त्या ठिकाणी घोड्यांची पागा उघडली होती, हे खरं आहे का? खरं सांगू का की आग्रा किल्ला, आग्रा कॅन्टॉनमेंट म्हणजे लष्कर आणि आग्रा शहर हे सगळं मराठ्यांच्या ताब्यात होतं.
त्यामुळे ताजमहाल हा असणारच. मराठ्यांचा एक हा गुण म्हणा की त्यांचं हे अशा मोठ्या इमारतीकडं किंवा अशा वास्तूकडं कधी लक्षच जायचं नाही. बरं. त्यांचं लक्ष नेहमी युद्ध कर, लढाई कर, हे कर, ते कर, याच्यातच ते गुंतून राहिलेले असायचे. त्यामुळं मला नाही वाटत की ते ताजमहालाकडे फिरकले असतील आणि तिथं जाऊन आपले घोडे बांधले असतील. असा कुठल्याही डॉक्युमेंट्समध्ये कुठेही उल्लेख आलेला नाही आहे. बरं. पण ते सगळं मराठ्यांच्या ताब्यात होतं, यात काही वाद नाही. 1785 29 मार्च या दिवशी माझीनी आग्र्याचा किल्ला जिंकला आणि त्यानंतर 1803 पर्यंत तो आपल्या ताब्यात होता. आपला भगवा झेंडा त्यावर फडकत होता. अच्छा. आणि माझींच्या मृत्यूनंतर पण तो आपल्याकडे होता. माझींचा एक फिरंगी सेनापती त्यांनी तिथं ठेवलेला होता. त्याला आपण आता लष्करी भाषेत ॲड्ज्युटंट म्हणतो ना, अशा टाईपचा होता. तर तो सगळे तिथला तो कारभार बघायचा आणि त्याचं एक खूप चांगलं वर्णन पुस्तकामध्ये आलेलं आहे की तो आग्र्याहून जे बाकीचे फिरंगी लोक जायचे त्यांच्या तो खातिरदारी करायचा, त्यांना घरी बोलवायचा, त्यांना खानपान द्यायचा. त्या ब्रेकफास्टचं वर्णन केलेलं आहे त्यांनी की किती ब्रेकफास्टमध्ये पदार्थ असायचे. तर हा सगळा कारभार मराठ्यांच्याकडे होता. एक महाजींचं गाजलेलं कौशल्य म्हणा किंवा त्यांचा एक सूड म्हणा की त्यांनी तो नजीब खान रोहिला जो आहे, हो, ज्यानं पानिपतची लढाई सगळी घडून आणली, मराठ्यांचा मोठा पराभव त्यानं घडून आणला, त्या नजीब खानची जी कबर आहे ती कबर त्यांनी त्या गाढवाचा नांगर लावून ती उद्ध्वस्त करून टाकली. तर ते काय आहे आणि ते कसं घडवलं आणि महाजी शिंदे इतके तेव्हा त्या क्रोधाने असे लालबुंद पेटलेले असतील, लालबुंद झालेले असतील की त्यांना ते कधी ते नजीब खानच्या कबरीला कधी काय म्हणूया आपण त्या कधी नांगर लावतो असं त्यांना झालं असं. तर काय तो सगळा प्रसंग आहे? नाही, नजीब खान हा पानिपतच्या लढाईच्या मराठ्यांच्या दृष्टिकोनातून विलन होता. त्याच्यामुळंच हे सगळं घडून आलंय असं म्हणायला हरकत नाही. पण थोडासा आपण इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला असं कळतं की नजीब खान आणि मल्हारराव होळकर यांचे चांगले संबंध होते. म्हणजे इतिहासामध्ये असं म्हटले की नजीब खान स्वतःला मल्हाररावांचा पुत्र समजायचा. त्यामुळं काय व्हायचं की महाजींना किती जरी वाटलं की आपण नजीब खानाचा सूड घ्यायचा किंवा त्याला ठार मारावं तर ते होळकरांच्यामुळे त्याला शक्य व्हायचं नाही. कारण होळकर त्यांचं कसं मन मोडणार, शेवटी मल्हारराव होळकर ही थोर व्यक्तिमत्व होतं, त्यांच्यावर ते खूप सिनियर होते, त्यांची पेशव्यांच्या दरबारी उडुबाईस असायची, त्यामुळं त्यांना हे करणं शक्य व्हायचं नाही. आणि नजीब खान हा इतका दुष्ट म्हणा, बेरकी म्हणा, कपटी म्हणा, काय तुम्हाला विशेषण द्यायची असतील तर त्या तो होता तसा. तो कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढायचा आणि मराठ्यांबरोबर तो बुडवायचा त्याच्यामध्ये. आणि मराठी पानिपतच्या वेळी त्याच्यावरती विश्वास ठेवला त्यांनी, पण पानिपतच्या नंतर मराठ्यांनी चूक परत नाही केली. इनफॅक्ट आपला जो दत्ताजी जो ठार झाला त्यामध्ये पण या नजीब खानाचा हात होता. तर या नजीब खानाचा सूड घ्यायचा म्हणजे आपल्या भावाचा सूड घ्यायचा मृत्यूचा, दोन्ही नंतर आपल्या पुतण्याचा म्हणजे जनकोजीचा पण ह्याच्यामुळेच हे झाला. आणि अजून एका भावाचा, असं तिन्ही भावांचे हा आपल्या काय म्हणतात मृत्यूला जबाबदार आपल्या घराण्यावर हा टपलेला माणूस आहे, याचा सूड घ्यायचा त्यांचं मनात होतं. आणि 1768 मध्ये म्हणजे 1761 पानिपत झालं. त्याच्यानंतर मराठ्यांनी म्हणजे पेशव्यांनी जेव्हा ही परत दिल्लीवरती स्वारी केली त्यावेळी माझी शिंदे होते, तुकोजी होते, नंतर रामचंद्र बिन्नीवाले, रामचंद्र आणि हे होते अजून एक सरदार होते, असे 4 जण होते. तर ते दिल्लीपर्यंत पोचले. दिल्ली त्यांनी परत ताब्यात घेतली आणि मग नजीब खानाचा तर त्यांच्यावरती, आणि तोपर्यंत मग मल्हारराव होळकरांचा मृत्यू झालेला होता. आणि मग त्यांनी रोहिलखंडामध्ये आपले मोर्चा वळवला आणि नजीब खानाचं जे त्यांनी गाव बसवलं होतं नजीबाबाद, त्याच्यावरती हल्ला केला. त्याच्या आधी एक किल्ला लागतो फतेहगड असंच काहीतरी नाव आहे त्याचं, तो त्यांनी ताब्यात घेतला. आणि मग नजीबाबावर हल्ला करून तिथे जी कबर होती ती त्यांनी खणून काढली आणि त्याची हाडं सगळी इस्तावस्थ फेकून कुत्र्यांना खाऊ घातली, असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तर एक त्यांच्या अंगातला जो एक सुडाचा एक भडाग्नी जो होता तो त्यांनी अशा वेळी शांत करून घेतला. महाजींची ही अशी
प्रत्यक्ष एका माणसाला मारून सूड घेणं किंवा एखाद्याची कबर उखडून काढणं याची फार कमी उदाहरणं आहेत. त्यातलं हे एक उदाहरण आहे. अच्छा. पण दिल्लीचं साम्राज्य किंवा वकिली मिळवणं हे पण एक मुत्सद्देगिरीचं किंवा त्यांच्या एकूण सगळ्या आपल्या कारभाराचं एक मोठं लक्षण दिसून येतं. तर तो दिल्लीतला किस्सा काय आहे? दिल्ली त्यांनी कशी ताब्यात ठेवली आणि ज्या बादशाहाचे डोळे काढणाऱ्याला त्यांनी कशी शिक्षा दिली? हो. तो एक फार असाच रोमांचकारी म्हणा किंवा इंटरेस्टिंग असा तो प्रसंग आहे की आता हे सगळे प्रसंग आहेत ना, ते एकामागे एक घडत गेले, त्यामुळे प्रत्येकाचं एक एक कनेक्शन आहे त्याच्यामध्ये. उदाहरण द्यायचं म्हणजे आग्र्याचा किल्ला जो मराठ्यांच्या ताब्यात होता, तो परत म्हणजे मराठ्यांनी लालसोटमधनं माघार घेतली, त्यामुळे त्यांना वाटलं की मराठी आता हरले, इथून निघून जातील, म्हणून हमदानीचा जो पुतण्या होता इस्माईल बेग, त्याला राजपूत लोकांनी भरीस पाडलं आणि सांगितलं तू आता जाऊन तो आग्र्याचा किल्ला ताब्यात घे, म्हणून त्यांनी आग्र्यावरती हल्ला केला. म्हणजे जुलैमध्ये ही लढाई झाली, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्यांनी आग्र्यावरती हल्ला केला आणि त्याची कल्पना होती की आपल्याला हा सहज जिंकता येईल. पण त्यावेळी लखपतातला लाड म्हणून जो मराठ्यांचा किल्लेदार होता, सेनापती जो होता, तो अतिशय उत्कृष्ट सेनापती होता. तर त्यांनी तो किल्ला साधारण 10 महिने लढवला. म्हणजे ही इतिहासातली अतिशय चांगली लढाई म्हणता येईल की इतकी दीर्घ लढाई मराठ्यांनी कशी लढली असतील आणि आपला झेंडा खाली येऊ दिला. तर त्या लढाईमध्ये इस्माईल बेगचा पराभव झाला आणि तो त्या लढाईतून पळून गेला. तर तसंही वर्णन छान दिलेलं आहे. त्या तो यमुनेच्या लढाईमध्ये यमुना नदी पात्र करून क्रॉस करून तो घोड्यावर बसून गेला, त्याच्या मागं त्याचे 7-8 शिलेदार वगैरे होते, त्यातले 3-4 बुडून मेले, पण हा कसा मजा पलीकडे पोचला, असं सगळं वर्णन आहे त्या लढाईचं. पण आणि तो तिथून आल्यानंतर त्यांनी मग दिल्ली गाठली आणि तो आणि हा गुलाम कादीर या दोघांचं संगनमत होतं. म्हणजे दोघे म्हणून दिल्लीवर चालून गेले आणि दिल्ली गेल्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि बादशाला ताब्यात घेतलं आणि बादशाला सांगितलं की आता आम्ही मराठ्यांचा पराभव करून आलोय, आता तू आम्हाला सगळी संपत्ती वगैरे दे, आम्हाला खूप खर्च झाला ह्याच्या वगैरे. तो बादशाह तर आधीच कंगाल होता, त्याच्याकडे काहीच नव्हतं. मग त्यांनी त्याला काय म्हटलं, अरे तुम्ही तर जिंकून झाला आणि मराठीत हरले तर तुम्हाला कशाला पैसे पाहिजेत आता. तर तो चिडला, तो म्हणला अरे तू माझा अपमान करताय, मी तुम्हाला सांगतो की तुमचं मी रक्षण करायला आलोय, मी तुमचा त्यांनी बक्षिगिरी घेतली बादशाहकडनं, म्हणजे जबरदस्तीनं घेतली. पण त्याला बादशाला काही तो हतबल होता, काही त्याला दुसरा पर्याय नव्हता, तर त्यांनी घेतली त्यांच्याकडे मागून. तो म्हटला आता मी सैन्याचा प्रमुख आहे, म्हणून त्यांनी लाल किल्ल्याचा आपल्या ताब्यात घेतला, दिल्लीचा किल्ला. आणि किल्ल्याच्या बाहेर इस्माईल बेग होता, तो तिथं त्याला सांगितलं की तू जा आणि तू काय वसुली करायची ती तू सारा गोळा कर आणि ते बघ. आणि ह्याने सांगितलं की मी या किल्ल्यातले पैसे तुम्हाला आणून देतो. आणि मग बादशाकडे खरंच पैसे नव्हते, त्यामुळे तो तरी काय करणार. तर तो म्हटलं माझ्याकडे काही पैसे नाही आहेत. मग त्यांनी बादशाला जबरदस्ती करायला सुरुवात केली. असेच दिवस गेले, म्हणजे साधारण 2-1 महिने ही कथा चालू होती. आणि मग एकदा तो अतिशय कपटी होता, संतापी होता, शीघ्र कोपी होता. तर एकदा त्यांनी बादशाला असंच ह्याच्यावरनं सिंहासनावरनं खाली ओढलं आणि फटके मारले त्याला. तो म्हटलं, तो रडायला लागला बिचारा. तो म्हटला मला मारून तरी काय मिळणार आहे तुला, माझ्याकडं काहीच नाही आहे. मग तो चिडला आणि त्यांनी बादशाचे जो जनानखाना होता, त्याच्या स्त्रिया, मुली वगैरे, मुलं, तर तिकडं आपला मोर्चा वळवला. तर त्याच्या बायकांना त्यांनी धरून आणलं आणि मग त्यांची नाचक्की केली, त्यांना उन्हात उभं केलं, त्यांना नाच करायला लावला, म्हणजे काही करायला लावलं त्याने. आणि पण तो म्हटला की मला पैसे दे. तर तो म्हटला माझ्याकडे नाही आहेत पैसे. मग त्यांनी त्याचं महाल जे होते त्याचे ते खडून काढले, त्यामध्ये काही सापडते का बघितलं. सुरुवातीला त्याला थोडेफार 1-2 लाख 5 लाख काहीतरी मिळाले असतील, ते त्यांनी त्या इस्माईल बेगकडे पाठवून दिले, पण पुढं काहीच मिळत नव्हतं. म्हणजे त्यात अशी पण एक गोष्ट घडली की एकदा बादशाच्या मुलाला सिंहासनावर बसवलं आणि तो त्याच्या मांडीवर जाऊन झोपला. बरं. आणि तो झोपून राहिला बराच वेळ आणि मग नंतर तो उठला. तो म्हणला तो कसला बादशाह, मी झोपलेला असताना पण तू मला मारू शकत नाहीस. तर असे सगळे प्रकार चालू होते. आणि एक दिवस असा झाला की तो भयंकर संतापला, त्यांनी बादशाला ओढून काढलं खाली, त्याच्या उरावर बसला तो आणि मार दिला त्यांनी बादशाला. आणि करणारा सगळा गुलाब कादीर. तर त्यांनी मग तिथंच ते एक सुरी किंवा असं काहीतरी तीक्ष्ण हत्यार पडलं होतं, ते त्याने घेतलं आणि त्या बादशाला म्हटलं मी तुला मारतो.
तर बादशाहने काय माय केली म्हटलं मला काय मार. तर त्याच्या डोळ्यात तीच खूप असली ती, त्याला अंध केलं. तो ते उरामध्ये खूप असणार होता. तेवढ्यात बादशाहचे जे बॉडीगार्ड्स होते ते धावत आले आणि त्यांनी त्याला विनंती केली, अरे त्याला ठार नको मारू, आता एवढं केलंस खूप पुष्कळ झालं. मग त्यालाही कदाचित दया आली असेल आणि त्याला त्यांनी उचललं आणि तुरुंगात नेऊन टाकलं. आणि महाजी त्यावेळी काय झालं की ते गोहद आणि ग्वाल्हेरच्या लढाईत गुंतलेले होते, ती मसलत चालू होती. त्यामुळे त्यांची इच्छा असून पण त्यांना इकडे येता येत नव्हतं. तरी पण तेव्हा त्यांना ही बातमी कळली की असे हे सगळे प्रकार चालू आहे, तर त्यांनी रायाजी पाटील आणि राणेखान बाईंना पाठवून दिलं पुढं की तुम्ही जाऊन काही करता आलं तर बघा म्हणून. बरं. आणि पण पुढे मग महाजींनी कशी एंट्री केली दिल्लीमध्ये मग या बादशाला वाचवण्यासाठी? त्यावेळी शित्रोळे देशमुख जे महाजींचे जावई होते ते पण तिथं त्यावेळी होते, पण त्यांचं सैन्य कमी होतं आणि हे इस्माईल बेग आणि ह्याचं सैन्य जास्त असल्यामुळे त्यांनी तिथून आपला मुक्काम हलवला आणि थोडे लांब जाऊन राहिले. या गोंधळात ते काही पडले नाहीत. त्यामुळे यांना एकदम फ्री हँड मिळाला, त्यांनी काय वाटेल ते करायला सुरुवात. बरोबर, नंगा नाचच घातला. हा, नंगा नाच घातला. मग माझी शिंदेने हे कसं बदलून टाकलं चित्र? मग माझी शिंदेनी परत त्यांचा जो विश्वासू जिवबादादा बक्षी होता, जिवबादादा बक्षी म्हणजे माझींची सावली. बरं. माझींच्या बरोबर तो नेहमी असायचा आणि माझींच्या मनात काय चाललंय हे त्याला माहिती असायचं. म्हणजे त्याच्याबद्दलची एक गोष्ट आपल्याला वेळ मिळाला तर मी तुम्हाला सांगेन. तर त्याला त्यांनी पाठवलं. अशा एकदम कठीण मोहिमेवरती जिवबादादा बक्षीला पाठवण्यात यायचं. तर तो मग स्वतः गेला आणि त्यांनी मग दिल्लीला वेढा घातला. ह्या लोकांना तिथून हाकलून दिलं. पटपटगंज नावाच्या ठिकाणी त्यांनी गुलाम कादरीचा पराभव केला. इस्माईल बेगला कळलं की आता हे मराठी खऱ्या अर्थाने आलेत, आपलं काही खरं नाही. तो चुपचाप राहिला. त्यांनी खरं म्हणजे तहस केला, नकळत का होईना. त्यांनी त्या लढाईत पडायचं नाही ठरवलं आणि त्याला खरं म्हणजे हे झालेले उद्योग त्याला माहीत नव्हते. अच्छा. त्यामुळे त्यांनी मराठ्यांची समझोता केला. मराठे मग ह्या गुलाम कादरीच्या मागे लागले. तो पळून उत्तरेकडे गेला, त्या मेरठ वगैरे तिकडे गेला आणि मग असंच तो पळत असताना एका रात्री एका ब्राह्मणाच्या घरी जाऊन पोहोचला. म्हणजे त्याचं सैन्य पण गेलं होतं, 4-5, 10-12 त्याचे सैनिक असतील. मग ब्राह्मणाच्या घरी त्यांनी वास्तव्य केलं. त्याला सांगितलं की मी असं आहे, तू मला आसरा दे, मी तुला खूप मोठं बक्षीस वगैरे देईन म्हणून. तर ब्राह्मणाने त्याला ठेवून घेतलं. त्याला सांगितलं मी तुला बाहेरनं कडी लावतो, कारण नाहीतर लोक येतील तुला शोधायला. तो ब्राह्मण गेला तडक मराठ्यांच्याकडं आणि त्याला सांगितलं की गुलाम माझ्याकडं आहे. त्याला मराठ्यांनी ताब्यात घेतलं. त्यावेळी माझी शिंदे मथुरेलाच होते. ते स्वतः या लढाईत आलेच नाही, जातीनं आलेले. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे त्यांना माहिती होतं की ही त्यांच्या मनाने खूपच एक अनेकांना प्रश्न पडतो आणि तो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या खरं तर, की आपण म्हणतो मराठ्यांची दिल्लीवर सत्ता होती, मराठ्यांनी बादशाचं रक्षण केलं, मराठ्यांचं साम्राज्य होतं, पण मराठे कधी बादशाह झाले नाहीत किंवा मराठ्यांनी म्हणजे तुम्ही आता काय सांगितले महाजींनी ती बादशाची वजिरी स्वीकारली. बरोबर. पण मराठे कधी बादशाह झाले नाहीत, मराठे कधी दिल्लीचे राजे झाले नाहीत. याचं कारण काय होतं मराठ्यांच्या इतिहासात? म्हणजे एक कारण तर हे होतंच की ही अगदी पहिल्या थोरल्या बाजीरावांच्या पासूनची गोष्ट आहे की इव्हन त्यांच्या वडिलांच्या पासूनची गोष्ट आहे. जेव्हा आपण दिल्लीवरती स्वारी केली होती तेव्हा छत्रपती शाहू महाराजांची त्यांना अशी सूचना होती की काही करा पण दिल्लीच्या बादशाला तुम्ही हात लावू नका. कारण शाहू महाराज हे स्वतः त्यांच्याकडं त्यांच्या ताब्यात होते, आश्रित होते म्हणा, किंवा त्यांच्याकडं लहानाचे मोठे झाले होते, त्याचा परिणाम असेल किंवा काही असेल. तर त्यामुळं मराठ्यांनी दिल्लीच्या तख्ताला कधी म्हणजे बादशाला कधी हात नाही लावला. मनात आणलं असतं त्यांनी कधीच त्यांना उडवलं असतं, त्याला काही फार मोठा प्रॉब्लेम नव्हता. पण ही जी त्यांना सूचना दिली होती, माझ्या मते याचं एक दुसरं कारण असू शकतं की समजा तिथला जर बादशाह आपण मारला तर तिथं एक सत्तेची पोकळी तयार होते. इतर मराठ्यांनाच तिथं जाऊन बसायला पाहिजे, ते मराठ्यांना शक्य नव्हतं, कारण मराठ्यांचं लक्ष नेहमी दक्षिणेकडे असायचं. त्यामुळे ती पोकळी जर तुम्ही सत्तेची निर्माण केली तर ती पोकळी राहू शकत नाही. म्हणजे आपण कसं हवेची पोकळी कधी राहू शकत, तिथे हवा येतेच, सत्तेची पोकळी राहू शकत, सत्तेची पोकळी राहू शकत नाही. त्यामुळे मराठ्यांनी ती सत्तेची पोकळी होऊ दिली नाही. अच्छा. आणि दुसरं असं एक कारण माझ्या मते की मराठ्यांच्या मनात दिल्लीबद्दल नेहमीच आदर होता. हिंदुस्थानभर जे सत्ता ज्याने गाजवली 200-250 वर्ष, त्यांच्याबद्दल एक
आस्था होती काय माहित नाही, पण एक मान सन्मान होता, तो रिगार्ड्स होता, तो त्यांनी ठेवायचा प्रयत्न केला. ओके. एक आता महत्त्वाच्या एक असं संबंधांकडे येऊया, ज्याच्याविषयी इतिहासामध्ये अनेक भलं बुरं कपोलकल्पित भरपूर लिहिलं जातं. ते म्हणजे महाजी शिंदे आणि मराठ्यांच्या किंवा पेशव्यांचे कारभारी असलेल्या नाना फडणवीस यांच्या संबंधाबद्दल. तर या दोघांचे संबंध कसे होते आणि ते संबंध कशा पातळीवरती होते आणि या संबंधांचा मराठी शाळेला फायदा झाला की तोटा झाला? अतिशय अतिशय चांगला आणि उत्तम प्रश्न विचारला तुम्ही. नाना फडणवीस हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं, त्यात काही शंका नाही. जसे महाजी शिंदे त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग होते, तसे हे आपल्या क्षेत्रामध्ये होते. पण दोघांची तुलना करणं हे माझ्या दृष्टीनं बरोबर नाही. म्हणजे आपण ऍपल आणि ओनियन म्हणजे कांदा आणि सफरचंद याची तुलना नाही करू शकत. ते दोघं आपापल्या फील्डमध्ये श्रेष्ठ होते, त्यांचा हात धरणारा कोणी नव्हतं. रणांगण जेव्हा असतं तेव्हा महाजी शिंदे हे श्रेष्ठ होते. जेव्हा मुत्सद्देगिरी किंवा काय म्हणतात कारकुनी असायची, लेखनबाजी असायची, त्यामध्ये नाना फडणवीसांचा हात धरणारं कोणी नव्हतं. तर ते दोघं वेगवेगळे व्यक्तिमत्व होतं, त्यांचं क्षेत्र वेगळं होतं आणि ते आपल्या क्षेत्रामध्ये महान होते. पण महाजी शिंदे यांच्या मनामध्ये हा कारभार पाहावा नाना फडणवीस ही इच्छा होती. महाजी आणि मुख्य म्हणजे हे दोघेही महत्वाकांक्षी होते. आणि जेव्हा दोन महत्वाकांक्षी व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये क्लॅश होणं हे स्वाभाविक आहे, इट इज नॅचरल. पण इतिहासामध्ये जे आपल्याला उल्लेख आढळतात त्याचा आपण जेव्हा केअरफुली अभ्यास करतो आणि त्यावर चिंतन आणि मनन करतो, त्यावरनं माझं असं स्वतः अनुमान आहे की हे दोघेही त्यांच्या फील्डमधले श्रेष्ठ होते. प्रत्येकाचं फील्ड वेगळं होतं, पण एकच कॉमन मुद्दा होता की दोघेही तितकेच महत्वाकांक्षी होते. पण इतिहासामध्ये जेव्हा आपण वाचतो की दोघांचंही पेशव्यांच्या बद्दल किंवा मराठीशाहीबद्दल अतिशय उच्च कोटीचं प्रेम होतं आणि आदर होता. आपण जे सगळं करतोय ते मराठीशाही टिकावी यासाठी करतोय, याबद्दल दोघंही आपापल्या प्रयत्नशील होते. व्हायचं काय की एकेका मुद्द्यावरती त्यांचे मतभेद व्हायचे. असे एक दोन मुद्दे सांगा की ज्याच्यावरती या दोघांमध्ये मतभेद होते किंवा क्लॅशेस होते. नाही, आता उदाहरण सांगायचं म्हणजे लालसोटची लढाई. त्यावेळी मराठी म्हणजे माझींचे एवढे हाल चालू होते की त्यांना पैसे नव्हते, खायला अन्न नव्हतं आणि लढाई तर करायची होती. त्यांनी कित्येक पत्र पाठवली सगळ्यांना, म्हणजे इन्क्लुडिंग पेशव्यांना, की मला पैशाची मदत आहे, तुम्ही काहीतरी करून पैसे पाठवा. इव्हन आईला होळकरांना त्यांनी पत्र पाठवली, पण सगळ्यांनी त्यांना आश्वासन दिली पण पैसे कोणी पाठवले नाहीत. आणि त्यालाही कारण होतं, म्हणजे त्यावेळी पेशवे हे दक्षिणेच्या टिपू विरुद्धच्या लढाईत गुंतलेले होते. अच्छा. मग त्यांच्याकडेच पैशाची अडचण होती तर ते इकडे कुठले पाठवणार. बरोबर. आणि दुसरा असा एक समज होता पेशव्यांच्या म्हणजे पुण्यातल्या लोकांचा की हे जेव्हा उत्तरेकडे आपण स्वारी करतो तेव्हा आपण भरपूर पैसे कमवतो, म्हणजे लूट करतो, ह्याच्याकडनं खंडणी वसूल करतो, त्याच्याकडनं खंडणी वसूल करतो, त्यामुळे उलटे पैसे उत्तरेकडनं आपल्याकडे यायला पाहिजेत. पहिल्या बाजीरावच्या काळात ते होत होतं. त्यामुळे त्यांची कल्पना अशी होती की हे असंच चालू राहिलं पाहिजे, पैसे तिकडनं इकडे यायला पाहिजे. यांची परिस्थिती उलटी होती, कारण महिनोन महिने तिकडे राहिलेले असायचे. तिकडे उत्तरेकडचा त्यांचा कारभार सांभाळायचा, लोकांची पगार द्यायची, सगळा खर्च करायचा, त्यामुळे पैसे मिळत नाही. आणि बादशाह स्वतःच भिकारी होता, तो ह्यांच्याकडनं पैसे मागावे, म्हणजे माझ्याकडनं तो 65,000 रुपये पेन्शन घ्यायचा तो. मग ह्याला पैसे द्यायचे, लढाईचे पैसे खर्च करायचे, ह्या सगळ्याला माझींची पैशाची अडचण असायची. त्यामुळे दोघांच्याबद्दल मतभेद व्हायचे. ह्यांना वाटायचं की हा पैसे पाठवत नाही, ह्याला म्हणायचं हा पैसे पाठवत नाही, पण प्रत्येकाची कारणं असायची त्यामध्ये. पण जेव्हा अगदी परिस्थिती अशी झाली की रबर आता ताणता येत नाही, ती तुटणार आहे, त्यावेळी मात्र नाना फडणवीसांनी अली बहादर आणि तुकोजी होळकर या दोघांना बोलवलं आणि त्या दोघांना 5 लाख रुपये देऊन महाजींच्याकडे पाठवले. वेळच्या वेळी समन्वय पण साधत होते अगदी. आणि त्यावेळी महाजींनी काढलेले हे उद्गार आहेत, म्हणजे पत्रामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी की मला मराठी शाहीमध्ये भाऊ अनेक मिळाले पण नानासारखा भाऊ नाही मिळाला म्हणून. हे महाजींचे उद्गार आहेत नाना फडणवीसांच्याबद्दल. आणि नाना फडणवीसांच्याबद्दलची कृतज्ञता की ह्यांच्या रिकमेंडेशनमुळे म्हणा किंवा यांच्या पाठिंब्यामुळे आपल्याला शिंदेशाही मिळाली हे त्यांच्या मनात पक्कं होतं. त्यामुळे नाना फडणवीसाबद्दल त्यांच्या मनात प्रेम होतं. पण सकृतदर्शनी आपल्याला वाचणाऱ्यांना असं वाटतं की दोघांच्यामध्ये स्पर्धा होती, ह्याला यांची जागा घ्यायची होती, त्याला त्यांची जागा घ्यायची होती. माझी ही महत्वाकांक्षी होते, त्यांच्या मनात होतं की पुण्यात यायचं आणि पुण्याचाही कारभार बघायचा. म्हणजे जे
हिंदू पदपादशाहीचं जे साम्राज्य म्हणजे संपूर्ण हिंदुस्थान आपल्या ताब्यात यावा जे होतं, ती त्यांच्या मनात कुठंतरी ती आशा होती की आपण मराठ्यांचंही राज्य बघावं, दिवाणगिरी बघावी, आणि बादशाही तर आपण बघतच आहोत. ओके. पण याच्यामध्ये मग एक कॉन्स्पिरन्सी थेरी पुढे अशी येते की नाही, मग माजी शिंदे पुण्यामध्ये आले, वानवडीवर त्यांचा मुक्काम होता आणि मग विषबाधेने त्यांचा मृत्यू झाला, अशी कॉन्स्पिरन्सी थेरी, व्हॉट्सअप मेसेज थेरी अशी आहे. तर त्याबाबत नाही, तुमचं पुस्तक, तुम्ही पुस्तक लिहिलंय, पण ते या निमित्ताने जरा नाही वाचन. नाही, त्यांचा महाजींच्या विषबाधा कोण करणार हो, एवढा महान सेनानी, त्यांच्याकडे काही कमी नोकर चाकर होते का, किंवा कमी त्याचे अधिकारी होते का, त्यांच्या भोवती किती लोकांचा, आणि सगळे विश्वासू असणार, ते असं कोणाला ठेवून घेणार नाहीत आपल्याजवळ. तर ही गोष्ट सामान्य नाही, म्हणजे ही कल्पना, कपोल कल्पना आहे की त्यांना विषबाधा झाली. मी असंही वाचलेलं काही ठिकाणी की त्यांच्यावरती हल्ला झाला आणि ते मारले गेले. महाजींच्यावरती हल्ला कोण करणार हो, आणि का म्हणून करणार? आणि हल्ल्याबद्दल पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नंतर सांगेन. तर ते आजारी पडले होते, त्यांना नवज्वराचा ताप येत होता, 9 दिवस त्यांना ताप येत होता. बरेच वैद्य, हकीम, चांगले चांगले डॉक्टर्स, म्हणजे माझींची सत्ता एवढी मोठी, त्यांना कुठलाही डॉक्टर त्यांनी बोलवला तर तो हात जोडून त्यांच्या पुढे, त्यांचं मंडळ त्यांच्यावर काम करत होतं, त्यांना औषधोपचार, हकीम होते, पण त्याचा काही त्यांना उपयोग झाला नाही. त्यांचं शरीर थकलं होतं, इतके धावपळ, इतके नवीन काय मुत्सद्देगिरी, हे लढाया हे करून ते दमले होते, थकले होते, त्यांचं शरीर म्हणजे ते नंतर कमी कमीच होत गेलं. पण तुम्ही त्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की त्यांचं वय वर्ष 64 होतं, आणि त्या काळात जर सरासरी आयुर्मान जर पाहिलं तर ते त्या मनात जास्त दिवस जगले. हे बरोबर आहे? हो, अगदी बरोबर. 64 वय त्या मनाने खूप झालं. तुम्ही विचार करा ना, छत्रपती शिवाजी महाराज कितव्या वर्षी वारले? थोरले बाजीराव कधी वारले? 50च्या वर मनुष्य जगला तर त्यावेळी ही मोठी गोष्ट असायची. हे तर 60च्या वर जाऊन जगले. प्रशासक म्हणून महाजी शिंदे यांच्याविषयी तुमचं काय मत आहे आणि काय तुम्हाला दिसलं इतिहासाच्या पानांमध्ये? प्रशासक म्हणून ते अतिशय उत्कृष्ट प्रशासक होते. जी मराठ्यांची चालत आलेली पद्धत त्यांनी चालू ठेवली. उदाहरणार्थ म्हणजे त्यांना जेव्हा शिंदेशाहीची वस्त्र हातात आली तेव्हा ते आणि जीवबादादा बक्षी आणि त्यांचे काही सल्लागार हे मिळून उज्जैनला आले, कारण त्यावेळी उज्जैन ही शिंदेची राजधानी होती. तर तिथं त्यांनी त्याचं वर्णन मी केलेलं आहे की 12 जे आपले वेगवेगळे स्तंभ होते कारभाराचे, ते सगळे आयडेंटिफाय केले, त्याच्यावरती योग्य माणसं नेमली. म्हणजे हत्ती पिलखाना ज्याला म्हणतो, जिथं हत्तीचा जो कारभार चालायचा, जिथं घोड्यांचं हे चालायचं, तर त्या प्रत्येकावरती त्यांनी आपला विश्वासू मनुष्य नेमला. त्यांना त्यांची कर्तव्य सांगितली, त्यांच्या जबाबदाऱ्या सांगितल्या. आणि माझींचं हे वैशिष्ट्य होतं की एकदा जबाबदारी दिली की पूर्णपणे ते जबाबदारी द्यायची, त्याच्याबद्दल ते परत कधीही ढवळाढवळ करायची नाही. त्याला काही प्रॉब्लेम असेल तर तू माझ्याकडे, पण जोपर्यंत तुला प्रॉब्लेम येत नाही, तू स्वतःचं काम करतोस, तोपर्यंत मी तुला डिस्टर्ब करणार. पण जनतेच्या प्रती त्यांचा कारभार कसा होता? खूप खूप चांगला होता. म्हणजे लोक सांगितलं ना मी तुम्हाला, माझी शिंदेना देवासारखं मानायचे की पाटील बाबांच्याकडे गेलं की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, त्यांना नक्की माहिती असेल. त्यांना पाटील बाबा ही पदवी याविषयी पण जरा सांगा की खरं तो मुद्दा सुरुवातीलाच हो, पाटील बाबा हे त्यांचं आवडतं नाव होतं. त्यांना सरकार किंवा असं म्हणण्याविषयी पाटील बाबा म्हणून घ्यायला आवडायचं. त्याला कारण असं होतं की ते आपले मूळचे कण्हेरखेडचे, कण्हेरखेड म्हणजे सातारा रहिमतपूर जवळचं जे गाव आहे तिथले राणूजी शिंदे तेथील पाटील होते. तर तिथली पाटीलकी यांच्याकडे होती आणि त्यामुळं ते पाटील कीचे हे होतं, पाटील बुवा हे नाव त्यांना लावून घ्यायला आवडायचं. आणि त्यांना नेहमी वाटायचं की आपण आले शेवटी पाटील बुवा होता. शिंदे आणि होळकर या दोन्ही घराण्यातले तणाव आपण नेहमी पाहतो. तर महाजी शिंदेच्या काळामध्ये या दोन घराण्यातले संबंध कसे होते? त्यांचे संबंध काही वेळा चांगले होते, काही वेळा थोडेसे ताणलेले होते. आणि त्याला एक कारण होती. म्हणजे आपण असं जेव्हा एखादी गोष्ट पृष्ठभागावरती बघतो ना, तेव्हा थोडंसं खोलात जाऊन बघायला पाहिजे की असं का होतं. त्याचा आपण जनरली म्हणजे एकतर वेळ नसतो म्हणा किंवा त्याचे रेफरन्सेस मिळत नाही म्हणून आपण लक्ष नाही देत याकडं. तुकोजीचे आणि यांचे संबंध चांगले होते. काही लढाईमध्ये ते एकत्र लढले होते, पण काही वेळा त्यांचे मतभेद असायचे. मतभेद जास्त कधी व्हायचे आणि ते जेव्हा फार वर कधी आले की जेव्हा माझी उत्तरेतच राहिले 20-25 वर्ष, आणि त्यावेळी तुकोजी
कधी दक्षिणेत असायचे, कधी मध्य प्रदेशमध्ये असायचे. तर तिथला सगळा कारभार माझी बघायची, तिथल्या लढाया करायची, तिथला प्रदेश जिंकून घ्यायचे आणि त्याची काही ती जी वाटणी व्हायची, त्या वाटणीच्या वेळी ते कोजी यायचे. बरं. आणि ते म्हणायचे की पहिल्या बाजीरावामध्ये आपलं असं ठरलं होतं की एवढा भाग पेशव्यांना, एवढा शिंद्यांना, एवढा होळकरांना. मग माझींचं म्हणणं असायचं की बाबा रे, मी इथं लढतोय, मी सगळे कष्ट घेतोय आणि तुम्ही माझ्याकडे हे कसं काय मागता? म्हणजे हे लॉजिकली ते बरोबर आहे, पण तरी पण त्यांनी दिलेला आहे त्यांना. म्हणजे होळकरांना त्यांचा जो वाटा होता तो त्यांनी पूर्णतः किंवा औषध, आता मला त्याचं नक्की हे आठवत नाही, पण त्यांनी दिलेला आहे तुकोजी होळकरांना. त्यांनी त्यामध्ये काहीही त्यांचं स्वतःचं कर्तृत्व न असताना पण दिलेलं आहे. तर त्यामुळे अशावेळी त्यांचे संबंध बिघडायचे, मग त्यांच्यात वाटाघाटी व्हायच्या, बोलणी व्हायची आणि लढाईच्या वेळी ते तुकोजींना म्हणायचे तुम्ही या आमच्यावर लढायला. बऱ्याच वेळा ते यायचे पण, बऱ्याच वेळा ते यायचे पण नाहीत. आणि त्याचं पर्यावसन शेवटी असं झालं की ते दोघंही लढले एकमेकाविरुद्ध. ती लाखेरीची लढाई म्हणून जी एक प्रसिद्ध लढाई आहे ती पण लाखेरी या गावात झाली. बरं, ते कुठे आलं गाव? ते राजस्थानातच आहे. बरं, अच्छा, तिथे लढाई हे दोघं तिथं जाऊन लढले. दोघं एकमेकांच्या विरोधात. हा, दोघं एकमेकांच्या विरुद्ध. असंच काहीतरी एके ठिकाणी त्यांना माझीना काही संपत्ती काहीतरी मिळाली, वसुली झाली. तर तुकोजीने म्हटलं की आमचाही वाटा त्याच्यामध्ये आहे आणि मग त्याच्यावरनं त्यांची थोडंफार बाचाबाची काय झालं असेल, काही डिफरन्सेस झाले असतील. गंमत काय झालं माहितीये काय, अशा वेळी जी एक मूळ सत्ता असती, सेंट्रल पॉवर जी म्हणतो, ती पेशव्यांची ती वीक होती. पूर्वी पण असे भेदभाव झाले असतील, नाहीच नाही, पण पहिल्या बाजीरावच्या काळात कसं, बाजीराव हे एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे यांची भांडणं जरी मतभेद असली तरी ते भांडू द्यायचे नाहीत एकमेकाशी. मतभेद एकमेकाशी ते चर्चा करतील, सोडवून घेतील, काय करायचं ते करतील. पण जेव्हा तुमची सेंट्रल सत्ता वीक असते तेव्हा तुमच्या हाताखालचे जे लोक असतात ते थोडेफार स्वाभिमानी, जास्त स्वाभिमानी म्हणतात, चिरजोर बनतात, काय तुम्हाला म्हणायचं असेल ते म्हणा. त्यामुळे या दोघांची लढाई झाली, त्या वाटणीसाठी म्हणा किंवा कशासाठी. आणि त्यात शिंद्यांनी मग होळकरांचा पराभव केला आणि ते मग पुढं असं चालत राहिलं. ते पण म्हटलं तर त्यांचं वैर होतं, म्हटलं तर त्यांची मैत्री होती. म्हणजे अहिल्याबाई होळकरांचं आणि शिंद्यांचं खूप चांगले, माझे शिंदेचं खूप चांगले संबंध होते, खूपच चांगले संबंध. म्हणजे ते असं मी कुठंतरी वाचलं की आपल्या भावासमान त्यांना मानायचे. आत्ता त्यांच्या ज्या माझींच्या इतिहासाच्या पाऊलखुणा सध्या आपल्याला कुठे कुठे दिसून येतात? हो, आपल्या पुण्यात आणि पुण्याच्या शेजारी जेवढ्या पाऊलखुणा आहेत की त्या आपण माहित नाही किती लोकांनी बघितलेल्या असतील. एक तर आपली ही वानवडीची छत्री आहे, जिथं त्यांची तिथं बहुतेक माझ्या मते अंत्यसंस्कार झाले असावे त्यांचे. अंत्यसंस्कार तिथं झाले. इथून तळेगाव वडगावची जी लढाई झाली त्या लढाईबद्दल पण मी तुम्हाला 2 शब्द सांगणं आवश्यक वाटतं. तर ती तळेगाव वडगावची लढाई एवढ्यासाठी प्रसिद्ध आहे की राघोबा दादा इंग्रजांना मिळाले होते. त्यांनी इंग्रजांना भरीस घातलं की तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला मराठ्यांची सगळी वीक पॉईंट्स दाखवतो आणि आपण मराठ्यांचा पराभव करून पुणे ताब्यात घ्या आणि मला तुम्ही पेशवा बना. हे त्यांचं ठरलेलं होतं, करार झालेला होता. तर राघोबा दादा आणि इंग्रज हे दोघं मराठ्यांच्यावरती चाल करून आले. जेव्हा इंग्रजांची तयारी सुरू झाली ती लढायची, पुण्यामध्ये बातम्या येत होत्या. त्यामुळे नाना फडणवीसांनी पण आपली तयारी सुरू केली. त्यांनी पटवर्धनांना बोलवलं, रास्त्यानं बोलवलं. त्यावेळी माझी शिंदे हे करवीरच्या लढाईत संपत आणली होती त्यांनी, त्यांना पण निरोप गेला. मग ते पण ती लढाई म्हणजे तह केला त्यांनी आणि तिथनं ते परत आले. तर हे सगळेजण आले. मराठ्यांनी यावेळी गनिमी काव्याचा अगदी व्यवस्थित वापर केला. त्यांनी इंग्रजांना बोरघाटातनं वर येऊ दिलं आणि वर येताना जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं त्यांच्याशी लढाया केल्या. त्यांच्या काय थोडे बाण मार, कुठे त्यांची तलवारी हे कर. आणि मराठ्यांची ते गनिमी काव्याची पद्धत, थोडं मार द्यायचं आणि पळून जायचं. असं करत करत ते वर आले, बोरघाट सोडून खंडाळ्यापर्यंत वर आले. इंग्रजांच्या मनात काय भ्रम झाला की मराठे घाबरट आहेत, आपल्याशी लढाई करायला घाबरतात, हे काय येतात पळपुटीपणा करतात, काहीतरी मारामारी करतात आणि निघून जातात. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि भरीला राघोबा दादा होतेच. आणि त्यांच्याकडं जेम्स स्टुअर्ट नावाचा एक अधिकारी होता, तो एक उत्कृष्ट अधिकारी होता. म्हणजे मराठ्यांनी पण त्याचं कौतुक केलेलं आहे. त्याचं नाव आपल्याला इष्टूर फाकडा म्हणून आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात सापडतं. फाकडा या गोष्टीचं
अर्थ असा होतो की जो सेनापती, जो सरदार किंवा जो शिपाई हा युद्धामध्ये अतुलनीय कौशल्य दाखवतो, म्हणजे आपल्याकडे कसं वीर चक्र, महावीर चक्र मिळतं, तसं ते मराठ्यांनी दिलेला सन्मान आहे तो फाकडा. म्हणजे तो जो घोडा त्याचा असतो, त्या घोड्याच्या पुढच्या उजव्या पायामध्ये चांदीचं कडं घालायचा मान असतो, तर ते कडं मराठे द्यायचे. मराठे हे इतके शौर्याच्या बाबतीत भोगते होते की आपल्याच लोकांना नाही, तरी इंग्रजांच्या अधिकाऱ्याला पण तो फाकडा ही पदवी दिली. मराठ्यांच्या शाहीमध्ये 3च फाकडे होऊन गेले, त्यातला हा इष्टूर फाकडा. तर तोही चांगला अधिकारी होता. तर तो एका चकमकीमध्ये मारला गेला, तरी पण इंग्रजांनी आपला हट्ट सोडला नाही. या वडगावच्या लढाईच्या चकमकीमध्ये हो, तो कारल्याला मारला गेला. त्याची समाधी आहे, ते थडगा आहे त्याचा अजूनही. तर तरीही ते इंग्रज पुढं आलं. ते मराठ्यांनी यावेळी व्यवस्थित तयारी केली होती. तळेगाव ते पुण्यापर्यंतचा सगळा परिसर मराठ्यांनी जाळून बेचिराख केला होता. म्हणजे जर इंग्रज आले पुण्यापर्यंत तर त्यांच्या घोड्यांना किंवा त्यांच्या बैलांना गवताची एक काडी मिळू नये इतकी त्यांनी व्यवस्था केली होती. म्हणजे पुण्यामध्ये त्यांनी गवत भरून सगळं ठेवलं होतं की समजा त्यांनी पुणे जिंकलं तर संपूर्ण पुणे आपल्याला पेटवून देता यायला पाहिजे, इतकी मराठ्यांची तयारी होती. आणि तरी त्यांनी इंग्रजांना पुढे येऊ दिलं. आणि जेव्हा ते तळेगावपर्यंत आले तेव्हा त्यांचं काही सैन्य मागच्या बाजूनं गेलं. त्यांनी तिकडनं त्यांचं अडवलं. इकडनं माझी शिंद्यांचा तोफखाना सुरू झाला. आणि मग इंग्रजांना कळलं की आता आपण या कैचीत सापडलेलो आहे, आपलं काय तर इथून निभाव लागणार नाही. मग साधारण 10-11 जानेवारी 1789च्या सुमारास त्यांना कळलं की आता आपलं काही इथं हे होत नाही आहे. त्यांनी मग तहाची बोलणी करायला सुरुवात केली. मग त्यांनी आपला वकील नाना फडणीसांच्याकडे पुण्याला पाठवला. तर आता परत बघा, नाना फडणीस आणि जे महाजी, आपण जे म्हणतो ना की त्यांच्यात मतभेद होते, तर नाना फडणीसांनी त्याला सांगितलं की ही लढाई माझा सेनापती लढतोय, तू त्यांच्याशी बोलणे कर, माझ्याशी काय बोलणी करतोस तू. मग तो तिथनं परत माझींच्याकडे आला आणि माझीने त्यांचं बोलणं ऐकून घेतलं. आणि त्यांनी त्या माणसाने, म्हणजे इंग्रज तसे साळसूतपणे वागायचे अशा वेळी. ते म्हणायचे आम्ही व्यापारी, आमचा काही संबंध नाही, आम्हाला तुम्ही सोडून द्या, आमच्याशी तुम्ही काय लढाई करता. मग याने सांगितलं लढाई तुम्ही चालू केली, आम्ही नाही, तुम्ही आमच्यावरती चालून आलात. आता ते म्हटले की आम्हाला परत जाऊ दे, आपण तह करूया. मग इंग्रज लोक म्हणले आम्हाला तह करायचा अधिकार नाही आहे. मग माझी भडकले. माझी म्हणल्यावर तुम्हाला लढाईचा अधिकार आहे आणि तह करायचा अधिकार नाही, हे कसं शक्य आहे? अजून तुम्हाला मार पाहिजे असलं तर आम्ही देऊ शकतो. मग ते अगदीच हेला आली होती परिस्थिती. तुमचा फार्मर म्हणून जो अधिकारी होता तो दुसऱ्या दिवशी एक कोरा कागद, त्याच्यावरती सही शिक्का घेऊन माझींच्याकडे आला. म्हणाला तुम्हाला ज्या अटी लिहायच्या असतील ते अटी लिहा ह्याच्यावरती, आम्ही तुम्हाला शरण आले आहोत, आम्हाला तुम्ही सुखरूपपणे मुंबईला आम्हाला परत जाऊ. अच्छा. मग माझीने त्याच्यावरती अटी घातल्या आणि त्यांनी माझीना या तहाबद्दल 2 डभई म्हणून एक गाव आहे, म्हणजे एक शहर आहे ह्याच्यातलं, गुजरातेतलं, ते त्यांनी माझीनं बहाल केलं आणि 50,000 रुपये वगैरे दिले त्यांना. आणि हा तह झाला त्यांचा आणि मग त्यांची सुटका झाली. ओके. याच लढाईमध्ये मला वाटतं कवायती सैन्याची करामत ही माझी शिंदेंनी पाहिली आणि मग स्वतःचं सैन्य त्या पद्धतीने उभं करायचा प्रयत्न. म्हणून मी म्हणतो की माझी खूप चांगले विद्यार्थी होते. प्रत्येक गोष्टीतून त्यांनी काहीतरी शिक्षण घेतलं आणि त्यांनी बघितलं की इंग्रजांचं कवायती फौज ही 4,000ची, मराठ्यांचं सैन्य 40,000चं, तरी ते 40,000 सैन्याबरोबर ते लढत होते. आणि त्यांचं ती लढण्याची पद्धत, कोणी दिलेली ऑर्डर ती कशी पाळतात, फायर म्हटल्यानंतर कसं फायरिंग चालू करतात, आणि एखादा सैनिक अगर तो बंदुकीची गोळी लागून मेला, पडला, जखमी झाला तर दुसरा सैनिक त्याची जागा घेतो. तर माझीने स्वतः वर्णन केलेलं आहे की अरे हे तर आग ओकणारी भिंत आहे, ही पुढं पुढे चालत राहते आणि आपल्यावरती हल्ला करत राहते. आणि तेव्हा त्यांना त्याचं महत्त्व कळलं की ही लढाईची पद्धत आहे, ही आपल्याला अंगीकारली पाहिजे, पुढच्या लढाया अशा होणार आहेत. दुसरी गोष्ट अशी की तेव्हा त्यांचा पराभव झाला तर तेव्हा ते व्यवस्थित त्यांनी माघार घेतली. मराठ्यांचा जेव्हा पराभव होतो ते मराठे अस्ताव्यस्त होतात, कुठेही कोणी पळत सुटतं, एकमेकाला पायपोस नसतो.
तर ह्या पराभवानंतर त्यांनी बघितलं की हे लोक कसं व्यवस्थित परत जातात. त्यांचं काय अन्नधान्य असेल काय त्यांचं असेल ते सोडून सगळे व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे माघार घेतात, फारसं नुकसान न होऊ देता. अच्छा. आणि हे त्यांच्या मनात जे कोरलं गेलं होतं ते त्यांनी लालसोटच्या लढाईमध्ये वापरलं की माघार घेताना पण कशी व्यवस्थित घ्यायची. म्हणून ते एक मोठे सेनापती होते. अच्छा. सेनापती म्हणजे नुसत्या लढाई करणं किंवा हल्ले करणं किंवा लढाई जिंकणं नव्हे. जेव्हा ते लढाईतून माघार तुम्हाला कधी घ्यायची आणि कशी घ्यायची हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. एक थोड्याशा शेवटच्या भागाकडे आपण आहोत की ते श्रद्धावान होते. हो आणि त्यांना स्वतः कविता किंवा छंद हो करण्याचा त्यांनी रचलेले आहेत. तर अगदी, याविषयी अगदी. काय तुम्ही सांगाल? ते अतिशय सनातनी हिंदू होते. त्यांचा हिंदू धर्मावरती पुरेपूर विश्वास होता. अगदी लढाईच्या काळामध्ये पण म्हणजे आता हे वर्णन आलेलं आहे की जेव्हा त्यांच्या इंग्रजाबरोबरच्या त्या ज्या प्रदीर्घ लढाया किंवा चकमक्या चालू होत्या त्या काळात पण ते रात्री शत्रूबरोबर त्यांचं युद्ध चालू असायचं, चकमकी चालू असायच्या किंवा त्यांचा ते अंदाज घ्यायचे की कुठून लढाई करू शकतील. रात्रभर हे करून सकाळ म्हणजे पहाटेच्या वेळी जिथं त्यांचा मुक्काम असेल, जसे त्यांचा शामियाना वगैरे असेल तिथे यायचे. तिथं ते पहाटे आंघोळ करायचे, देवाची पूजा करायचे. त्यांचं ते स्मरणिका असायची म्हणजे ते आपण जपाची माळा ओढतो ना, तर जप करायची. कपाळाला हे लावायचे भस्म आणि हे ते त्यांचा नेहमीचा पेहराव असायचा. आणि त्यानंतर ते त्यांचं रोजचं काम सुरू करायचे. अगदी ऐन लढाईच्या वेळी पण त्यांनी हे चुकवलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट, ते एवढे भाविक होते की त्यांच्या संपर्कामध्ये कोणी जरी भाविक महान कोणीतरी आला, कोणी गुरु आला, साधू आला, कुठल्याही धर्माचा असे ना, तर त्याला ते आपल्याकडे बोलवून घ्यायचे किंवा ते स्वतः त्यांच्या दर्शनाला जायचे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. त्यांचा मुख्य जो होता गुरु तो म्हणजे ही जे आपलं बीड संस्थान आहे, बीड जिल्हा आहे, तिथे ते मनसूर अली शाह म्हणून एक जी अवलिया होती, मुसलमान अवलिया, त्यांचा दर्गा आहे. त्या दर्ग्याचा जो मुख्य होता त्याला ते आपले मुख्य गुरु मानत. तो मुसलमान असला तरी ते त्यांचे गुरु होते. त्याच्या मागं पण एक आख्यायिका आहे की ते जेव्हा युद्धावरून परत आले नव्हते तेव्हा त्यांची पत्नी अन्नपूर्णाबाई ही त्यांचा मामा बीडचा हे होता, सुभेदार होता. तो निजामाच्या हाताखाली काम करायचा, पण बीडला होता तो. तर ते खोकरमोह म्हणून जे गाव आहे तिथं त्यांचा दर्गा होता. तर ती त्या दर्ग्यामध्ये जायची आणि तिनं नवस केला होता की माझा पती सुखरूप परत येऊ दे. 3-4 महिने झाले पत्ताच नव्हता कोणाला पानिपत युद्धानंतर. तर त्यांनी नवस बोलला होता. ती त्यांच्या दर्शनाला जायची. मग माझी पण आल्यानंतर तेही गेले आणि तेही पण त्यांच्या आशीर्वादाला उत्सुक असायचे. बऱ्याचदा ते लढाईला जाताना त्यांचे आशीर्वाद घेऊन जायचे. तर हे त्यांचे एक गुरु होते. दुसरे दत्तनाथ राक्षस भुवनकर म्हणून होते, ते त्यांचे गुरु होते. नंतर एक मल्लप्पा वसलेकर म्हणून होते, ते त्यांचे गुरु होते. म्हणजे एक संत पुरुष कोणी जो येईल त्याचा ते सन्मान करायचे, त्याचा मान ठेवायचे, त्याला आपल्याकडे बोलवायचे, आपण जाऊन त्यांचं दर्शन घ्या. हा त्यांचा छंद होता म्हणा किंवा आस्था होती म्हणा, असं म्हणून आस्था त्यांच्या. आणि ते म्हणायचे की यातून मला मनशांती मिळते. आणि ते बरोबर होते की दिवसभर ही राजकारण आणि लढाई आणि मारामारी करणाऱ्या माणसाला काय म्हणजे शेवटी तर ते यातून हे घ्यायचे. नंतर एक सोहिरोबा आंबे म्हणून एक संत कवी होऊन गेले, जे आपल्या कोकणातले होते. ते जेव्हा उत्तरेत गेले देवदर्शन करायला म्हणून, तेव्हा जेवोबादादा बक्षीकडे गेले. आणि जेवोबादादा बक्षीच्या गावचे असल्यामुळं त्यांची ओळख होती. मग जेवोबादादा बक्षींनी त्यांना माझींच्याकडे नेलं. त्या माझींनी त्यांनी स्वतः केलेल्या कविता त्यांना दाखवल्या. तर त्या त्यांनी वाचल्या आणि त्यांनी त्यांना उपदेश केला की ह्या कविता तुम्ही ज्या केल्या ते चांगल्या आहेत, उत्तम आहेत, पण त्या अजून प्रासादिक हव्यात म्हणून. मग ते माझींनी साधारण विचारलं त्यांना की प्रासादिक म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे. मग त्यांनी तिथं बसल्या त्यांना 2 कविता म्हणून दाखवल्या, म्हणजे उत्स्फूर्तपणे केल्या. आणि त्यांना सांगितलं की अशा कविता करायच्या असतात. माझींनी त्यांचा सल्ला मांडला. तर त्यांच्या जेव्हा एक कविताचं पुस्तक प्रकाशित गेलं, एक श्रीयुत भालेराव म्हणून आहे, त्यांनी त्याचा अभ्यास करून त्याचं एक पुस्तक कंपाईल केलं. मी त्याचा जेव्हा आढावा घेतला, साधारण त्यांच्या 350-400 कविता आहेत. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत. म्हणजे त्यात काही अभंग आहेत, काही ओव्या आहेत, काही पाळणे आहेत, काही होळीवरची गीतं आहेत आणि त्या वेगवेगळ्या भाषेमध्ये आहेत. म्हणजे सुरुवातीला त्यांनी मराठीतच केल्या असणार. नंतर त्यांचा जेव्हा हिंदीशी म्हणजे ब्रिजभाषेशी संबंध आला तेव्हा त्यांनी
त्यातल्या काही ब्रिजभाषेमध्ये केल्या, काही त्यांनी गुजराती भाषेमध्ये केल्या, म्हणजे राजस्थानी भाषेमध्ये. आणि आश्चर्य मला अजून वाटते की त्यांच्या काही आहेत कविता त्या संस्कृतमध्ये आहेत. अच्छा. म्हणजे त्यांना संस्कृतचं पण ज्ञान असलं पाहिजे. बरोबर. त्याला काहीतरी ते 8 शब्दांची ज्या कविता असतात त्याला अष्टशब्दी असं काहीतरी म्हणतात. अशा टाईपच्या त्यांच्या काही कविता आहेत. तर या सर्व कवितांचा मी जेव्हा अभ्यास केला डिटेलमध्ये, तेव्हा मला हे कळलं की त्यांच्या 4 भाषेतल्या वेगवेगळ्या ज्या कविता, छंदामधल्या कविता साधारण 350-400 तरी सहज असतील. एक शेवटचा प्रश्न मुलाखतीमधला, जर महाजी शिंदे नसते तर मराठी शाहीचा इतिहास कसा झाला असता किंवा हिंदुस्थानचा इतिहास कसा झाला असता, आपला इतिहास कसा झाला असता? तर माझं हे स्पष्ट मत आहे की जर महाजी शिंदे नसते, ब्रिटिशांना विरोध करणारा आणि ब्रिटिशांनी ज्याला आपलं शत्रू 1 नंबर मानलेला हे महाजी शिंदे होते. एक तर मराठी शाही होती आणि दुसरे महाजी शिंदे. जोपर्यंत महाजी शिंदे आहेत तोपर्यंत आपल्याला मराठी शाही जिंकता येणार नाही किंवा पुणे जिंकता येणार नाही, हे त्यांना पक्क ठाऊक होतं. त्यामुळेच त्यांनी हे त्यांच्या स्वतःच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की जेव्हा त्यांनी वडगावचा पराभव पत्करला इंग्रजांनी, तेव्हा त्यांना कळून चुकलं की आता आपल्याला पेशव्यांशी लढाई करून भागणार नाही, आपल्याला तोडा आणि फोडा हे जे त्यांचं राजकारण होतं ते आपल्याला करायला पाहिजे. म्हणून त्यांनी महाजीला वेगळं करून त्यांच्याशी लढाई चालू केल्या. त्यात पण त्यांना अपयश आलं म्हटल्यावर त्यांनी तो सालबाईचा तह केला. आलं का लक्षात? तर त्यामुळे जोपर्यंत हे महाजी शिंदे आहेत तोपर्यंत आपल्याला हे जिंकता येणार नाही हे त्यांना पक्क ठाऊक होतं. समजा महाजी शिंदे नसते तर जे त्यांनी म्हणजे 1803 किंवा 1805 मध्ये आपला जो पेशव्यांचा तह झाला तो एक 20-30 वर्ष तरी आधी झाला असता, हे अगदी नक्की. आणि महाजीच्या मृत्यूनंतर त्यांनी जे काढलेले उद्गार आहेत ते खूप म्हणजे अभ्यास करण्यासारखे आहेत. म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे सगळं. म्हणताना ते म्हणतात की महाजी शिंदेच्या मृत्यूनंतर आपल्याला काही फरक नाही पडला, पण त्यांना माहिती होतं आतून की माझी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला इथलं काही चालणार नाही. हो, शक्यच नव्हतं. महाजींच्याकडे स्वतःची 1.5 लाखाची सेना होती, 1,57,000 सैनिक होतं. त्यातले 3 ब्रिगेड्स होत्या, म्हणजे 30,000 सैन्य त्यांचं हे कवायती फौजेचं होतं. आणि इंग्रजांनी हे मान्य केलेलं आहे की महाजी शिंदेची कवायती फौज ही इंग्रजांच्या कवायती फौजेपेक्षा सरस आहे, हे त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या पुढे त्यांचा निभाव लागणं हे शक्यच नव्हतं. त्यांच्याबरोबर ते नेहमी सामोपचाराने वागले. आणि महाजींच्याकडे त्यांचे वकील असायचे, एक अँडरसन म्हणून, 2 त्याचे भाऊ होते, अँडरसन जेम्स आणि दुसरा, त्याला मराठ्यांनी अँडरसनचं इंद्रसेन केलं होतं. तर त्यांचा इंद्रसेनचा उल्लेख वारंवार यायचा इतिहासामध्ये. मला आश्चर्य वाटतं इंद्रसेन कोणाला इंग्रजांच्याकडं. मग मला हा फुलगाडा अँडरसनचा इंद्रसेन झाला. त्यांच्याकडं पेराउन नावाचा एक फ्रेंच अधिकारी होता, त्याला उत्तर हिंदुस्थानामध्ये पिरू म्हणायचे. पिरू म्हणजे एक कोंबडीचा प्रकार असतो, त्याला पिरू म्हणायचे. आणि जेव्हा तो पुण्यात आला त्याला आपण पेरू करून टाकलं. तर तो पेरू होता आणि त्याच्यावरनं मला वाटतं की पेरू गेट नाव आलेलं असावं किंवा त्याची तिथे छावणी होती. तो पुण्यात होता काही वर्ष, काही दिवस, महिने तरी तो पुण्यामध्ये होता. तर जोपर्यंत महाजी होते तोपर्यंत इंग्रजांना हिंदुस्थान काबीज करणं हे अशक्य होतं. त्यांनी दिल्लीचा नाद सोडून दिला होता. दिल्लीवरती म्हणजे वॉरन हेस्टिंग्ज हा स्वतः कलकत्त्याहून दिल्लीला यायला निघणार होता, पण तो लखनौलाच येऊन थांबला आणि तिथून परत गेला. त्याला कळलं की इथं आपल्याला काही करता येणार नाही, महाजींची सत्ता आहे इथं तोपर्यंत. म्हणजे महाजींचा दबदबा हा अखेरपर्यंत कायम होता. दरारा म्हणा, दबदबा म्हणा. आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे हाताखालचे सहकार्य त्यांनी काढलेलं जर उद्गार बघितले ना, आपल्याला अशा अंगावर शहारे येतात की जेव्हा दादा बक्षी त्यावेळी मारवाडमध्ये होता, तर तो हिंगणे म्हणून जे वकील होते पेशव्यांचे दिल्लीला, त्यांना पत्र पाठवतो. तो म्हणतो की मी मारवाडमध्ये आहे, जयपूर आणि जोधपूर दोन्हीवरती माझं लक्ष आहे. नंतर अंबुजी इंगळे हे उत्तरेमध्ये आहेत, दिबॉयन हा दोआबमध्ये आहे, नंतर खंडेराव हरी हा पानिपतमध्ये आहे, तिथली मसलत उरकून तो दिल्लीला येणार आहे. नंतर शितोळे सरदार हे दिल्लीमध्ये स्थायिक आहेत. आणि तो शेवटचं वाक्य म्हणतो की कुणीही डोकं वर काढलं तर त्याचं पारिपत्य केलं जाईल. म्हणजे मराठीचा कॉन्फिडन्स बघा. बरोबर, की कुणी जरी आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याचा आपण शिरच्छेद करू, निपात करून टाकू. इतका आत्मविश्वास महाजींच्यामुळे ह्या लोकांच्या मध्ये होता. त्यामुळे एक या
व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना तुम्हाला देखील एक समाधान लाभलं असेल की अगदी अगदी. आणि महाजींची जी लिडरशिप क्वालिटीज आहेत ना, हम्म. नेतृत्व गुण, त्याचा पण अजून अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. ते अजूनही आपल्याला स्फुरण देणारे आहेत किंवा त्यातून आपल्याला खूप काही शिकता येण्यासारखं आहे. ओके. तर होते प्रमोद करजगी सर आणि एक चांगला पॉडकास्ट, चांगली मुलाखत तुम्हाला या निमित्तानं नक्की ऐकायला मिळेल. एक ऐतिहासिक संदर्भ आणि आपल्याला प्रेरणा देणारी मुलाखत म्हणा किंवा प्रसंग म्हणा, यातनं तुम्हाला ऐकायला मिळू शकतील. नक्की पहा. आणि सरांची जी पुस्तकं आहेत की भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये हे पुस्तक तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये ती भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये उपलब्ध आहे किंवा माझ्याकडे मिळू शकते किंवा सरांकडे पण उपलब्ध आहेत ते. तर ती या पॉडकास्टपेक्षाही भरपूर माहिती देणारे आहेत. सरांचा व्यासंग अभ्यास त्यातनं आपल्याला दिसतो. त्याचाही तुम्ही लाभ घ्यावा असं माझं तुम्हाला आव्हान असेल. आणि अशा ज्या मराठी शाहीच्या ऐतिहासिक आयकॉनिक ज्या व्यक्ती आहेत त्यांची ओळख, त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रसंग सरांशी आपण वारंवार घेत राहू. तर सर धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मला वेळ दिलात आणि बोलवलं तिथं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.